काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, वेद महिषामुखी वदविले, कोठवरी वानो याची स्वरूप स्थिती, चालविली भिंती मृतिकेची, अविद्या मायेचा लागुनी दिवारा, ऐसे जगदुद्धारा बोलविले, कोठवरी वानो याची स्वरूप स्थिती, चालविली भिंती मृतिकेची, नामा म्हणे याने तारिले पतेत, भक्ती केली ख्यात ज्ञानदेवे, कोठवरी वानू याची स्वरूप स्थिती, चालविली भिंती मृत्तिकेची. ज्ञानोबारायांची महती सांगणारा, ज्ञानोबारायांच्या साहित्याची महती सांगणारा अभंग आहे नामदेव महाराजांचा 4 चरणाचा अभंग. नामदेव महाराजांच्या अपेक्षेप्रमाणे सोडवला जावा यासाठी मी नामदेव महाराजांच्या गुरुचं स्मरण करतोय. कोण आहेत नामदेव महाराजांचे गुरु? ज्ञानदेवा पाहता डोळा, नामदेवा हर्ष झाला, घट्ट धरिले पाय तो तू झाला श्री गुरुराय. नामदेव महाराज ज्ञानेश्वर महाराजांना सद्गुरू म्हणतात. त्यांच्या शिष्या मुक्ताईचे विसोबा खेचर त्यांचे शिष्य नामदेव महाराज आहेत. अशी जरी परंपरा असली तर नामदेव महाराज ज्ञानोबाला सुद्धा गुरु म्हणाले. त्यांच्या गुरुचं स्मरण झालं की शिष्याचा अभंग त्यांच्या अपेक्षेप्रमाणे सोडवला जातो असं मला वाटतं. मी ज्ञानदास आहे म्हणून माऊलीचं स्मरण करतो आहे. श्रीगुरु सारिका असता पाठी राखा, इतरांच्या लेखा कोण करी राजयाची कांता, काय भीक मागे मनाची आजोगी सिद्धी पावे, कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय वाणी त्याला सांगे जोशी, राजयाची कांता काय भीक मागे मनाची आजोगी सिद्धी पावे, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरु कृपे, राजयाची कांता काय भीक मागे मनाची आजोगी सिद्धी पावे. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, वेद महिषामुखी वदविले, कोठवरी वानू याची स्वरूप स्थिती, चालविली भिंती मृत्तिकेची, अविद्या मायेचा लागोनी दिवारा, ऐसे जगदुद्धारा बोलविले, नामा म्हणे याने तारिले पतित, भक्ती केली ख्यात ज्ञानदेवे, कोठवरी वानू याची स्वरूप स्थिती, चालविली भिंती मृत्तिकेची. असा 4 चरणाचा अभंग आहे. आपल्याकडे श्री ज्ञानेश्वरीचं पारायण चालू आहे. अनेक वर्षापासून सप्ते होतात. ज्ञानोबारायांचं नाव घेतल्याशिवाय कोणतेही धार्मिक कार्य आपण काठाला नेत नाही. आरती म्हटली तर ज्ञानोबारायांची, पूजा म्हटली तर ज्ञानोबारायांची, पारायण म्हटलं तर ज्ञानोबारायांचं. हे सगळं असताना सुद्धा बऱ्याच वेळा ज्ञानोबारायचं कोण माहीत नसतं आपल्याला. संत म्हणून आपण एवढाच विचार करतो, थोडीशी ज्ञानोबारायांची माहिती कळावी आपल्याला. कारण बऱ्याच वेळा काय घडतं, तुझं आहे तुझं पाशीपरी तू जागा चुकल्याशी म्हटल्यासारखं आपल्या घरामध्ये ज्ञानेश्वरी आहे, हरिपाठ आहे, सगळं असताना सुद्धा ज्ञानोबाराही कळत नाही, हरिपाठ कळत नाही, ज्ञानेश्वरी कळत नाही. थोडंफार त्यांच्या कृपेनं मला सांगता येतं म्हणून मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. एखाद्याच्या घरला तुम्ही गेलात किंवा लग्नाला गेलात आणि घरी आम्ही विचारलं काय काय होतं जेवायला, हो काय म्हणून सांगावं तुम्हाला. जेव्हा काय हा प्रश्न याचा अर्थ काय, प्रचंड होतं, भरपूर होतं, बरोबर ना. मुलगी कशा, काय सांगावं, पाहुणे काय सांगावं, म्हणजे काय आमच्याकडे भरपूर सांगण्यासारखं, मी तुम्हाला नेमकं काय म्हणून सांगावं. पांडुरंगाने नामदेव महाराजला विचारला, पण नामदेव महाराजाला प्रश्न विचारला, नामा तू माझ्या ज्ञानासोबत पूर्ण तीर्थयात्रा करून आलास, भारत भ्रमण करून आलास, माझा ज्ञाना कसा वाटला तुला. असं पांडुरंगाने अतिशय अंतकरणातून प्रश्न विचारला, माझा ज्ञाना तुला कसा वाटला. पण नामदेव महाराज म्हणाले की देवा काय सांगू तुला, हे काय का सांगण्यासारखं, प्रचंड सांगण्यासारखं आहे. कोण आहेत पांडुरंग, कुणाबद्दल विचारतायत. आपली आई आपल्या लेकराबद्दल विचारते. आई पांडुरंग कोण आहेत, ज्ञानोबारायांची आई आहेत, ज्ञानोबारायांचं लेकरू आहेत आणि आपण ज्ञानोबारायांचे लेकरू आहोत. ज्या दिवशी आपण ज्ञानोबारायांचं लेकरू होऊ ना, ते जीवनामध्ये दुःख नावाचा प्रकारच शिल्लक राहणार नाही. फक्त भक्त होऊन चालणार नाही, तर त्यांचं लेकरू व्हावं. जगद्गुरु तुकोबाराय लेकरू झाले, बोलिले लेकुरे वेडीवा पुढे उत्तरी ज्ञानोबारायांचे लेकरू झाले. नाथ महाराज 14 गुणाचा मला त्यांच्या घरामध्ये स्वयंपाक केला, झाडलोट केला.
नाथ महाराज सुद्धा ज्ञानाबाई माझे अनाथाची माये काय जनार्दनी पाय बंदित असे. सगळी संत मंडळी लेकर झाली. सेना महाराज ज्यांच्या वतीनं राजाची दाढी भगवंताने केली, त्या राजाचा दाहा गेला, त्याचा रोग निघून गेला, त्याला वैभव प्राप्त झालं. ते सेना महाराज सुद्धा ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता तोडील भव्यता ज्ञानदेव. आई म्हणाली ज्ञानाबाई माझी अनाथाची माय वेदशास्त्री देती ग्वाही म्हणती ज्ञानाबाई. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली 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 दयेची सागर. थोडक्यामध्ये ज्ञानोबाराय जगतांची आहे, तर ज्ञानोबारायांची आई पांडुरंग आहे. म्हणून कशी आहेत पांडुरंग आई? आई लेकराचं कौतुक विचारते बरं का. पांडुरंग ही ज्ञानोबारायांची आई आहे, आणि आई विचारते नामदेव महाराजाला काय सांगू देवा. त्याचं उत्तर नामदेव महाराजांनी दिलं की माझा ज्ञाना कसा वाटला. तुला सरस लाभला असता नामा, तर माझा ज्ञाना कसा वाटला. कोण आहेत ज्ञानोबाराय? पांडुरंगाचं लेकरू आहेत. कारण नाम ज्ञानेश्वर महाराज स्वतः म्हणतात जाईन गे माई. ज्ञानोबारांनी स्वतः सांगितलं जाईन गे माय तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया. माझं माहेर आहे पंढरपूर. म्हणजे मायबाप कोण आहेत? पांडुरंग रुक्मिणी हे ज्ञानोबारायांचे आई वडील आहेत. आणि म्हणून पांडुरंगाने आपल्या लेकराबद्दल विचारलं विठू माझा लेकूरवाळा. लेकरवाळा आहे विठ्ठल, आणि त्यांचे लेकर कोण कोण आहेत? अनेक लेकर आहेत. खंद्यावर आहे, काखेत आहे. कोणते ही लेकरू कुठं बसलंय? पुढे चाले ज्ञानेश्वर. हे परिपक्व लेकरू आहे. ह्याला काकात बसायची गरज नाही, हात धरायची गरज नाही, पाय धरायची गरज नाही, त्याचं पितांबर धरायची गरज नाही, खंड्यावर बसायची गरज नाही, डोक्यावर बसायची गरज नाही. कारण काय? हे परिपक्व आहे. परिपक्व पुढे चाले ज्ञान. उलट त्या पांडुरंगाला वाट दाखवत जातं पुढे. एवढं भारी लेकरू आहे. एवढं भारी जरी असलं, एवढं मोठं जरी असलं, तर शेवटी पांडुरंगाचं लेकरू आहे. मग पांडुरंग विचारलं नामा माझा ज्ञाना कसा वाटला सांग. मग नामदेव महाराज म्हणाले काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. आई विचारते लेकराबद्दल, आणि त्याची ख्याती सांगत असताना पांडुरंगाने सांगितलं बाबा तू त्याच्यासोबत भारत भ्रमण केलास, तीर्थयात्रा केलास, तर तीर्थयात्रेतले मला काही अनुभव सांग. आता निघाल्यापासूनचे 2-4 अनुभव बघू आपण. कारण भात शिजला का हे पाहण्यासाठी भात असं मोठीच्या मोठी दाबून बघावं लागत नाही. कारण ते 2-4 शितं पाहिले आपण की आपल्याला भात शिजला का नाही हे कळतो. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. निघाले. कुठे निघाले? तीर्थयात्रेला निघाले. नामदेव महाराज जात नव्हते, सोबत जात नव्हते. तेव्हा पांडुरंगाने सांगितलं अरे नामा जा ना माझ्या ज्ञानासोबत. तर नाही देवा मी तुला सोडून जात नाही. तेव्हा पांडुरंगाने स्वतः सांगितलं देव म्हणे नाम्या पाहे ज्ञानदेव मीच आहे. अरे नामा मीच आहे ना ते. मी स्वरूप घेतले लेकराचं. माझ्यासोबत तुला न जायला काय झालं? मग नामदेव महाराज निघाले. पुढे निघाले. कुठे आले? राजस्थानमध्ये आले. 2-3 उदाहरणं बघू आपण फक्त. ख्याती चाले. ख्याती म्हणजे महती सांगतायत, त्यांचा अनुभव सांगतायत, सोबत आलेला आनंद सांगतायत. ज्ञानदेवा पाशी आनंदी आनंद नाचतो गोविंद कीर्तनासी. नामा म्हणे देवा आनंदालंकापुरी काही दिवस हरी राहू येते. कारण ज्ञानोबाराय काय? आनंदाची मूर्ती आहेत, सुखाची मूर्ती आहेत. जर सुख पाहिजे जीवनामध्ये, आनंद पाहिजे, तर ज्ञानोबाराय कळले पाहिजे, ज्ञानेश्वर वाचले पाहिजे, हरिपाठ वाचला पाहिजे, अमृतमृत जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे, ज्ञानोबारायांचं भजन केलं पाहिजे, संजीवन समाधी आठवली पाहिजे, आळंदी आठवली पाहिजे, जर आनंद जीवनात पाहिजे. कारण आनंदाची एकमेव मूर्ती म्हणजे ज्ञानोबाराय. कारण स्वतः पांडुरंगाने सांगितलंय. काय म्हणाले पांडुरंग? परेशी ज्ञान राजा बोले जग जीवन तू तव सर्वज्ञ सुख मूर्ती. अरे नामा माझा ज्ञान काय आहे? सुखाची मूर्ती आहे. सुखाची मूर्ती आहे ज्ञानोबाराय.
आनंदाची मूर्ती आहे आणि त्या आनंदाबद्दल सुखाबद्दल भगवंत जाणून घेऊन इच्छितात. नामदेव महाराज सांगायला सुरुवात केली. आम्ही निघालो होतो पांडुरंगा, रस्त्यामध्ये आम्ही राजस्थानमध्ये गेलो. मला प्रचंड तहान लागली, पाणीच कुठे नव्हतं. अतिशय खोल विहीर होती आणि त्या खोल विहिरीमध्ये ज्ञानोबा लघुमा शक्तीनं आत उतरले. मला सांगितलं, नामा तुला पण पाणी आणू का? तर मी म्हणलो नाही, मला पांडुरंगाला पाठवलं, मला पांडुरंगच पाणी पाजवेल. सांगायचं म्हणजे काय, ज्ञानोबाची ताकद काय की लघुमा शक्तीनं पाण्याच्या विहिरीमध्ये खाली उतरले, छोटंसं स्वरूप धारण करू. म्हणजे ज्ञानोबा आहे मोठं स्वरूप पण धारण करू शकतात आणि छोट्यातलं छोटं पण करू शकतात, परमाणू एवढं पण आणि आकाशा एवढं पण. ही ताकद त्यांच्यामध्ये असं नामदेवाने सांगितलं. मी तुझा धावा केला, तू आलास, मला पाणी वगैरे दिलं, आणखी सांग मला. आता पुढे गेल्यानंतर सांगतायत आम्ही जयसिंगपूरला आलो. ते 2-3 उदाहरणं बघू आपण फक्त. जयसिंगपूरमध्ये एक राजा होता. त्या राजाला बायको, राणी अनेक होत्या, पण एक राणी जी प्रमुख राणी होती तिला 10 मुली झाल्या आणि राजानं तंबी दिली होती की 11वी मुलगी जर झाली तर तुला मारून टाकेल, तुला पण त्या मुलीला पण. मुलगा होणं मुलगी होणं हे स्त्रीच्या हातातला विषय नाही, पुरुषातला हातातला विषय, तो नैसर्गिकता आहे. पण गैरसमज सगळा. तंबी दिली आणि योगावर त्या राणीला मुलगीच झाली 11वी. आता राणी घाबरली. आता राजा मला पण मारणार, लेकराला पण मारणार. पण सोबतच्या दाईने सांगितलं, राणी साहेब चिंता करू नका, आपण राजाला ब्राह्मणाच्या माध्यमातून सांगू की 11वा मुलगाच झालाय, पण तुम्हाला 12 वर्ष त्याचं तोंड बघता येणार नाही. काय बघू लागलोय आपण? ज्ञानोबारायांची ख्याती बघू लागलो बरं का. ज्ञानोबारायांची ताकद काय, कोण आहेत ज्ञानोबाराय बघू लागलो. आपल्याला कळावेत ते. आणि जर ज्ञानोबाराय कळले ना तर इतर भक्ती करण्याची गरजच पडत नाही. ज्ञानोबाराय कळत नाही म्हणून तर अनेक सत्य करून सुद्धा सुख आपल्याला प्राप्त झालं नाही, आनंद आपल्याला मिळत नाही. एवढी भक्ती करतो, कुठे गेली भक्ती आपली? एवढे सत्य चालू आहेत, अनेक वर्ष असं ना तुमचा सप्ताह, तरी समाधान नाही. एवढं संयोजक करतो आपण, गायन येतं, कीर्तन येतं, माझ्यासारख्या माणसाला कथा येतात सांगायला, तरी आम्ही सुखी नाही. का नाही? जप तप कर्म हरिन धर्म वाउगाची श्रम व्यर्थ जाय. सगळं पाण्यात चाललं. किती कीर्तन करा, गायन करा, मी माझा असं वा वा, ह्यानी फुलं ह्यांच्यावर टाकायचे, ह्यानी फुलं त्याच्यावर टाकायचे, आम्ही त्यांच्यावर टाकायचे. कीर्तन गायनाच्या फुलं टाकतात, खालचा माणूस त्यांच्यावर फुलं टाकतो, त्यांचं कौतुक, नुसते इशारे चालू राहतात दोघांचे एक म्हणतो. कुठे गेलं? जप तप कर्म हरिन धर्म वाउगाची श्रम व्यर्थ जाय. माळा सारख्या चालू आहेत. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवाफलानं माळा जप चालू आहे, रात्रंदिवस ओटच हलू. कुठे गेलं? अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैसा गोपाळ पावे हरे. अरे नाही, सोपं नाहीये भक्ती, सोपी नाही. कारण कळलीच नाही आपल्याला, भक्तीच कळली नाही, आपल्याला भावच कळला नाही, आपल्याला अध्यात्मच कळलं नाही. आणि ते कळण्यासाठी काही उदाहरणं बघू लागलो की ज्ञानोबा कोण आहेत, काय करू शकतात हे बघू लागलो आपण. काय सांगितलं? जयसिंगपूरला गेले, 11वी मुलगी झाली. राजाला निरोप दिला की 12 वर्ष तुम्हाला मुलाचं तोंड बघता नाही, तुम्हाला मुलगा झालाय. राजा खुश झाला. ठीक आहे, 12 वर्षानंतर काय होणार, पण मुलगा झाला ना, मला बघू ना 12 वर्षानंतर तोंड. आणि 12 वर्ष होत आले, त्या मुलीला कळलं. आता 12 वर्ष झाल्यानंतर तिचं शरीर बदलू लागलं, तिचे अवयव लक्षात येऊ लागले की ही मुलगी आहे म्हणून. मुलाचे जरी कपडे घातले तर मुलगी असल्याचं लक्षात येत होतं. त्या मुलीला कळून चुकलं की आता माझा बाप मला पण मारेल, माझ्या आईला पण मारेल. आणि तिनं सोडलं, राजवाडा सोडला आणि आत्मदहन करण्यासाठी निघाली, देह सोडण्यासाठी निघाली. ज्ञानोबा नामदेव महाराजासोबत चालले होते, रामकृष्ण हरी म्हणत भजन चालू होतं. आणि तिच्या मनामध्ये शुद्ध भाव आला, असंही मरायचंय तसंही मरायचंय. जाता जाता माऊलींच्या कुणी आसनात संन्यासी दिसत आहेत, भक्त दिसत आहेत, त्यांच्या पाया पडावं. आणि माऊलींच्या पायावर डोकं ठेवल्याबरोबर पुरुषाचे कपडे बघून, मुलाचे कपडे बघून माऊली काय म्हणाले? उठ रे बाबा. ती म्हणाले, मी बाबा नाही, मी बेबी आहे. मुक्ताई म्हणाले, माझा दादा म्हटला ना बाबा म्हणून, तू बाबाच आहेस. एक अक्षरावर जात, निमिष मात्रे. जी निमिष मात्रे जिही निमिष मात्रे देह पालटिला, स्त्रीचा तो केला पुरुष. निमिष म्हणजे काय? डोळ्याची पापणी लावेपर्यंत, क्षण सुद्धा नाही, 1 सेकंद सुद्धा नाही, नुसती डोळ्याची पापणी उघडेपर्यंत त्या स्त्रीचा पुरुष केला. ही ज्ञानोबांची ख्याती आहे. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, वेदमैशा मुखी वदविले. ही ख्याती आहे ज्ञानोबांची. पांडुरंग म्हणे, अजून सांग ना मा. अहो कितीदा सांगा बरं मग. माझी आई दरवर्षी पंढरपूरला जाते, महिन्याच्या वारला जाते, आषाढीला जाते, कार्तिकला जाते. आपण पाहिले की नामदेव महाराजांना पांडुरंगाने काय सांगितलं की ज्ञाना माझं लेकरू आहे, मी त्यांचा आईबाप आहे. एक बाप आपल्या लेकराबद्दल, आई आपल्या लेकराबद्दल विचारते. त्याचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो.
काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. माझी आई दरवर्षी पंढरपूरला जाते, महिन्याच्या वारीला पण जाते, कार्तिकला पण जाते आणि एका मठामध्ये थांबते. त्या मठामध्ये आई वडिलांना खोली दिलेली आहे, बऱ्याच ठिकाणी दिलेली असतात खोल्या दिलेली आहे. आणि माझे वडील मागं होते, यायला उशीर होता. माझी आई अगोदर जाऊन त्या खोलीत अशी बसली, बरीच गर्दी तिथं बसली होती. आई सांगते मला, 2 वर्षाखाली आईने सांगितलं हा किस्सा. आणि त्या समोर बसले लोक काय म्हणतात, एकमेकाला बोलतात, हे इथं दाटण करू नका, हे फडसाहेबाच्या आईवडिलांची खोली आहे, त्यांना जायला रस्ता सोडा. कुणाची खोली आहे? फडसाहेबांच्या आईवडिलांची खोली आहे, त्यांना जायला रस्ता सोडा. आई सांगते बरं का. आईने विचारलं त्यांना, कोण फडसाहेब? हो ते नाही का, आता कोण डेप्टी कलेक्टर असो, 250 कलेक्टर असो, लोक कलेक्टरच म्हणतात, तेव्हा आय एस ऑफिसरला तर कलेक्टर म्हणणारच नाही. ते कलेक्टर साहेब ना का फडसाहेब, त्यांची आईवडिलांची खोली आहे. कुठला समाज ऐकत आहे तुम्ही? पंढरपूरला माझी आई ज्या खोलीच्या समोर बसली, त्या खोलीसमोर बसलेले वारकरी एकमेकांमध्ये संवाद करतायत, चर्चा करतायत. इथं जागा सोडा, कारण इथं जायचा रस्ता कोणाचा आहे? फडसाहेबाच्या आईवडिलांची खोली आहे, त्यांना जायला रस्ता सोडा. आई विचारते, कोण फडसाहेब? अहो ते कलेक्टर नाहीत का, कीर्तन करतात ते? बरं तुम्ही ऐकलं का त्यांचं कीर्तन? हा तुम्ही ऐकलं नाही का? लय छान कीर्तन करतात. आता काय लोकांची चर्चा आहे, एवढे मोठे साहेब आहेत, फला नाही बिस्ता नाही. बरं 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 बरं, कुठे असतात ते? पुन्हा पुन्हा आई त्यांना प्रश्न विचारते, ते एकमेकात चर्चा करून सांगताय. आणि सगळं त्यांचं बोलणं संपल्यानंतर आईनं काय म्हटलं त्यांना, तुम्हाला माहिती आहे का मी कोण होते? कोण आहे? मी आता फडसाहेबाची माया. मुद्दा कळला? मग हिला तर सगळं माहित होतं आपलं लेकरू कोणत्या पदावर आहे, कीर्तन करतं, काय ऐकायचं होतं. कारण दुसऱ्याच्या मुखातून ऐकण्यामध्ये आईला आनंद असतो की माझं लेकरू कसं आहे. आणि तेच नामदेव महाराज पहिल्या चरणामध्ये सांगतात, या सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. पांडुरंग हे जगाचे मालक आहेत बरं का. माणसाचं मन सुद्धा देवच आहे. कोणतं? इंद्रिया माझी करावे, मन ते मीही जाणावे, भूतांच्या काही स्वभावे चेतना ते मी. आपलं मनच पांडुरंग आहे. आणि पांडुरंगाला माहित नाही पण ज्ञानोबा कसे आहेत ते, कारण तेच आहेत ना, त्यांचाच अवतार ना. लोकले ज्ञान जगी हित नेणं ते कोणी अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी. मग त्यांना माहित नाही का पांडुरंगाला? सगळं माहित असताना, जसं माझ्या आईला सगळं माहिती आहे मी कसं आहे, तिचे लेकरू कसं आहे, पण दुसऱ्यांच्या मुखातून कौतुकाने ऐकण्यामध्ये आईला आनंद वाटतो. जगातल्या प्रत्येक माईला आनंद वाटतो. मग कुणाच्याही जर घरला गेलात ना, तर लेकरं जर त्यांची खेळत असतील तर त्या लेकरांना जवळ घेत जा, विचारा, बाळा तुझं नाव काय, कोणत्या वर्गाला आहे, अरे वा तुला गणित येतं, इंग्रजी येतं, काय व्हायचं तुला पुढे जाऊन, सहज बोलू. असं मठ्ठ तोंड करून बसत असतो आपल्याला काही देणे घेणं दुसऱ्याच्या लेकरांचे, कारण प्रत्येक मायबापाला लेकरू आपलं आवडत असतं. पांडुरंगाला जर आवडतं, 14 गुणाच्या मालकाला जर आवडतं, त्रैलोक्याच्या मालकाला जर आवडतं, तर नाशवंत देहाला 100% आवडतं. मग याचा सार आपण असा पण घ्यायचा की कुणाच्याही घरला गेलं, कुणाचेही लेकरं दिसले, पास झाला, चांगली नोकरी लागली, कुठलं काम मिळालं त्याच्या हाताला, कौतुक करायचं. शेजाऱ्याचं कोणतं आपलं लेकरं पळतून घरून सांगतात, आई आई ते फलाना ग्रामसेवक झाला बरं का, ते फलाना तलाठी झाला बरं का, बाबा ते तलाठी झालं. आमचं उत्तर काय असतं? कलेक्टर हो म्हणावं ना, आपलं का घर थोडं चालवणार, आम्हाला काय देणं घेणं नाही. नाही असं नाही करायचं. बिलकुल त्याच्या घरला जायचं, त्याच्या डोक्यावर हात ठेवायचा, बाळा तुझ्या मायबापाने फार कष्ट केले बरं बेटा, तुला शिकवण्यासाठी आता चांगलं झालं, तुला नोकरी लागली, भावाकडे बघ, बहिणीकडे बघ, मायबापाकडे बघ, 4 पोरांना मार्गदर्शन कर, म्हणून यायचं. आयुष्यभर विसर पडणार नाही त्याचा. त्यासाठी दिले बरं काय हे तोंड आपणाला.
हे आपणाला दिले भगवंतांना. स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा, मृत्यूलोकी भावा, जन्मा नारायण नामे हो जीवन मुक्त, कीर्तनी अनंत गावो विती. हत्तीचं तोंड आमच्यापेक्षा मोठे आहे, हत्तीच्या जीव आमच्यावर मोठे आहेत. कोणताच हत्ती रामकृष्णाने म्हणू शकत नाही, आपणच म्हणू शकतो. वाघ आमच्यापेक्षा प्रचंड बलवान आहे, उड्या मारता आमच्यापेक्षा 10 पट वेगाला पळतो, पण कुठलाच वाघ दिंडीला येऊ शकत नाही, कुठलाच वाघ देहू आळंदीला येऊ शकत नाही. इथं बसलेले सगळे वाघच आहेत ना. आपली माय म्हणते ना, माझा वाघ म्हणली का तुम्हाला. हा वाघ पळतो, कुठं पळतो, भावाचा बाल फोडायला पळतो, विहिरीचा हिस्सा अडवायला पळतो, तिकडं. दिलंय भगवंतांनी आनंद घ्यायचा, जीवनाचा आनंद घ्यायचा, कारण गेलेला वेळ आयुष्यामध्ये पुन्हा परत येत नाही. लक्षात आलं का. इव्हन गॉड कॅनॉट चेंज इन द पास्ट. होऊन गेलेल्या घटनेमध्ये ईश्वरी बदल करत नाही. प्रत्येक क्षणाचा क्षणाहाची करावा विचार. नाही रिकामार दगडे राहू नका. अर्धा क्षण सुद्धा वाया घालायचं नाही. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, वेद महिषा मुखी वदविले. काय सांगितले, 2-3 उदाहरणं सांगितले, तरी पांडुरंगाचं मन भरलं नाही. अजून सांग. माझ्या लहानपणी एक 7-8 वर्षाचा असे 4थी-5वीला होतो मी. आमच्या गावातले भरपूर लोक मिलिटरीमध्ये नोकरीला आहेत. तेव्हा सुट्टी नाही मिळायची. कधी 6 महिन्याला यायचं, कोणी वर्षाला यायचं, कोणी 1.5 वर्षाला यायचं, आणि तिकडून पत्र यायचे गावात. आता जवळपास 40 वर्षाखालचं सांगतो मी. फार मोजक्या लोकांना लिहिता वाचता येत होतं, आणि ते पत्र आले की मग आम्हालाच वाचायला यायचं. मग तिची माय यायची, त्या एकाची माय यायची, मला म्हणायची आमचं पत्र आलं का. पत्र दिलं, मग मला 5 खोबऱ्याच्या गोळ्या द्यायची, काय तर खायला द्यायची, मुरमुरी द्यायची. आपण पत्र वाचून दाखवायचं. पुन्हा 2-3 दिवसानंतर ते म्हातारी ते पत्र घेऊन यायची. माईची माईकडे काय, तुला 2 खोबऱ्याच्या गोळ्या देते, पत्र वाचून दाखव. आजी तुला 2दा वाचून दाखव माय, माझ्या लेकराच्या वाचून दाखव. 2 गोळ्या दिल्या की आम्ही कोण दिवशी करायच्या, 2-4 गोळी सोडून द्यायच्या, मग त्या गडबड करून वाचून दाखवायचं. 5 गोळ्या दिल्या की शब्द वाचायचा. अनेक वेळा बरं का. काय पाहतोय आपण, काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, वेद महिषा मुखी वदविले. बघा बरं का की ज्ञानोबावर किती प्रेम आहे पांडुरंगाचं, आणि आमचं किती जरा विचार करून बघू आपण. काय म्हणायची ती म्हातारी, माय नीट वाच ना. आपण वाचून दाखवलं की म्हणायचं, नाही माय त्या काळ्या मसाल्याच्या भाजीचं सांगितलं नाहीस तू. कुठून काळ्या मसाल्याची भाजी वाटत मी माझ्या लेकराने म्हणलंय, माय वांग भरलेली भाजी आवडायची तुझी काळ्या मसाल्याची, ते वाचलाच नाहीस तू, ते नीट वाच. मग मी म्हणायचं, माय तुला सगळं पत्र जर पाठायचं पुन्हा का वाचून घेतेस माझ्याकडून. नाही माय माझ्या लेकराचं आहे ना, वाच ना. कळलं तुम्हाला. तिला पत्र अख्खं पाठ झालं होतं, तरी पण तिला वाचून घ्यायचंय, कारण तिच्या दुसऱ्याच्या मुखातून ऐकायचंय. याला सगळं माहिती आहे त्या पांडुरंगाला, काय माहित नाही त्याला. जगाचा मालक आहे ना, सगळं माहिती आहे त्याला, तरी पण लेकराबद्दल ऐकायचं आहे. म्हणून पुन्हा नामदेवाला म्हणा, अजून सांग. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, वेद महिषा मुखी वदविले. ज्ञानोबा यांच्या आईवडिला देहांत प्रायश्चित दिलं होतं. संन्यास घेतला आणि तुम्हाला मुलं झाली म्हणून मुंज करण्याचा अधिकार मिळत नव्हता. आईवडिलाला देहांत प्रायश्चित मिळाल्यानंतर सुद्धा मुंजीचा अधिकार आळंदीकरांनी दिला नाही. एक पत्र लिहून दिलं की पैठणला जाऊन शुद्धीपत्र घेऊन या. पत्र इतकं घाणेरड्या भाषेत लिहिलं. निवृत्ती महाराज भक्तींचा ग्रंथ वाचून बघा, आपल्याला कळेल की निवृत्ती महाराजांनी ते सगळे शब्द मांडले त्या ग्रंथामध्ये. अतिशय सुंदर लिखाण त्यांनी केले. असं पत्र दिलं की त्याला शुद्धीपत्रच मिळू शकत नाही. आता समजा एखादी मुलगी बघायला जायची आपल्याला, अहो आमच्या गावची, हो तुमच्या गावची मुलगी फलन बघायला, हा बघा तुम्ही कुठकी आहे, थोडी काळी आहे, कामच करत नाही नीट, कुठलं नुसते खोडसाळ्या मायला उलट सुलट होते, जा बघायची तर बघा, बघून या तुम्ही. आता जो वाटेल का आपल्याला बघायला, कारण वर्णनच नकारात्मक करून टाकलं ना सगळं, तसं पत्रच नकारात्मक देऊन टाकलं होतं सगळं. हे वाचलं या भावंडांनी. ज्ञानोबाला गरज नव्हती करायची पत्र मुंज करून घ्यायचे, पण समाजाची बंधनं पाळण्यासाठी, समाजाच्या रूढी प्रथा पाळण्यासाठी पैठणला गेले. पैठणकरांनी वेडेपणा केला, टिंगल काढली, हसले, हा निवृत्ती कान, हा ज्ञानेश्वर कान, ही मुक्ताई कान, सोपायन काय, तुम्ही मुक्त झाले, तुम्हाला काय गरज आहे. माऊलीने समजावून सांगितलं, असं नाही बाबा, दिलं पाहिजे, कारण आम्हाला तुमच्यामध्ये घ्या, आम्हाला ज्ञान मिळू द्या, समाजात मिळू द्या. मायबापाने देहांत प्रायश्चित घेतलं, आम्हाला आमचा अधिकार मिळू द्या. मग माऊलीने समजावून सांगितलं की आमचा तुमचा आत्मा सारखा आहे. एक जण म्हणाला, ह्या रेड्याचा तुझा आत्मा सारखा आहे का, तो सारखा आहे, त्याचं पण ज्ञान आहे. मारायला त्या रेड्याच्या पाठीवर मारले, माऊलीच्या पाठीवर म्हटले, नाही म्हणे हा चमत्कार करत असेल. मग ज्ञानोबाला म्हणलं की याच्या हा तुझ्यासारखी वाणी बोलू शकेल का, बोलू शकेल. काय, रेड्याच्या मुखून वदविली वाणी कोणती, काय सांगू देवा ज्ञानोबाचे ख्याती, वेद महिषा मुखी वदविले. नाथ महाराजांचं पण प्रमाण, रेड्या मुखी वेद बोलविला,
कुणाचं प्रमाण दिलं माऊलीने? ज्या पैठण नगरीमध्ये रेडा बोलला त्या पैठण नगरीच्या नाथ महाराजांचं प्रमाण आहे रेड्याच्या मुखातून वेद बोलला. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती वेद महिषामुखी वदविले. डोक्यावर हात ठेवला आणि त्या ज्ञानोबाराच्या पाठीमाग तो रेडा सुद्धा वेद म्हणू लागला. ही त्या ताकद आहे ज्ञानोबारांची. महिषपुत्रामुखी बोलवले रेड्याच्या आखातून वेद मुदला. अनेक दुसरं प्रमाण आपल्याला मिळालं. अशा अनेक प्रमाणात की 100% ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलला. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती वेद महिषामुखी वदविले. अजून सांग ना नामा मला, अजून सांग ना. आता शेवटचं उदाहरण सांगण्यासाठी फक्त तुम्हाला सांगितलं भात शिजला का पूर्ण तपासून बघायचे नाही, दाबून बघायची गरज नाही. 4 शितावून आपल्याला कळतो, 2 शितावून पण कळतो, 3रं शीत आपण हातात घेऊन आपण पुढच्या चरणाकडे जाऊ. नामदेव महाराज म्हणाले आम्ही काशीला गेलो पुढे. आम्ही काशीला निघालो पुढे. काय झालं काशीला निघाल्यानंतर? ज्ञानदेव आले काशी विश्वेश्वर आडवे येती त्याशी. नामदेव महाराज मग आम्ही माऊत पांडुरंगा आम्ही काशीला आलो की साक्षात विश्वेश्वर गावाच्या बाहेर आले. साक्षात काशी विश्वेश्वर कुणाला घ्यायला? ज्ञानोबारायला स्वीकारला. ज्ञानदेव आले काशी विश्वेश्वर आडवे येती. कोणी ज्ञानोबर आहे? महाविष्णूचा. महाविष्णूचा अवतार महाविष्णूचा अवतार सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार महाविष्णूचा अवतार सखा ज्ञाने. महाविष्णू आहेत. महाविष्णू काशीला आले. ज्ञानदेव आले काशी विश्वेश्वर आडवी ती त्याशी. रामनगरा वेशी पाशी भेटी झाली उभयतांशी. गावाच्या बाहेर आले. आपल्या लहानपणी बघा आता प्रथा कमी झाली ती गावात जर आपल्या लग्नाला वगैरे पाहुणे येणार असतील ना दिवाळी वगैरे तर आपण गावाच्या बाहेर जातो त्यांना स्वीकारायला. तसं साक्षात काशी विश्वेश्वर ज्ञानोबाराला स्वीकारला. गावाच्या बाहेर आले. गावाच्या विशीमध्ये आले. उभयता झाल्या परस्पर आलिंगन नामा वंदे उभय चरण. एकमेकाने आलिंगन दिलं. काशी विश्वेश्वर ज्ञानेश्वर महाराजांनी नामदेव महाराजांनी दोघांचेही पायवंदन केले. ज्ञानोबाराय माझ्यापेक्षा लहान आहेत हा विचार डोक्यातून काढून टाकला. काय चाललंय? ही ख्याती चालली आहे ज्ञानोबारांची. हे नामदेव महाराज सांगतात पुढे उभे वेशी पाशी काशी लोटांगण त्याशी. पुढे ज्ञानोबाराय वेशी पाशी थांबले की काशीने स्त्रीचं रूप धारण केलं आणि ज्ञानोबारांच्या पायावर लोटांगण घातलं. कोणी? काशी क्षेत्राने लोटांगण घातलं ज्ञानोबारांच्या पायावर. पुढे उभे वेशी पाशी त्याशी लोटांगण काशी. स्वर्गीय देवा झाल्या भेटी भोवती पताकांच्या दाटी. 33 कोटी देव हादरून गेले. लगेच आनंद बघण्यासाठी सगळेच्या सगळे खाली उतरले आणि पताका घेऊन उभं राहिले ज्ञानोबारांच्या भोवती. सगळं गर्दा झाला. प्रचंड गर्दी झाली. नामा म्हणे विठ्ठल बोला ज्ञानदेवासी म्हणे पुढे चला. अरे बाबा आता एवढं गर्दीतून कसं बाहेर काढायचं ज्ञानोबारायला? कारण 33 कोटी देव आले ना तिथे सगळे. चौकून गराडा पडला. काय झालं मग? ज्ञानदेवाचा हात प्रेमे धरी विश्वनाथ. त्या गर्दीतून बाहेर काढण्यासाठी विश्वनाथाने ज्ञानोबारायांचा हात धरला. ऐसे चालत बोलत दोघे आले गंगेयात. काशी विश्वेश्वर ज्ञानोबाराय ख्याती सांगतात नामदेव महाराज अभंगामध्ये. अरे नामा मला गाऊन सांग ना, गाऊन सांग ना. आता गाऊन सांगू लागले अभंगाच्या माध्यमातून. कुठे आले? ऐसे चालत बोलत दोघे आले गंगेयात. आता ज्ञानोबारायने असं गंगेमध्ये पाय टाकला. ज्ञानदेवाचे पायी मिठी घाली गंगाबाई. लगेच गंगेनं पायच धरले. आपण बगरी जसं धरते ना तसे पाय गच्च धरले ज्ञानोबारायचे. नामदेव महाराज म्हणाले नामा म्हणे गंगाबाई सोडा. नामा म्हणे सोडाबाई ज्ञानदेव सर्वाठाई. अगं गंगे सोड ना.
माझा ज्ञानानेशी जागा कुठे आहे का? काय चालली ही ख्याती चालली. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती वेद महिषामुखी वदविले. जे काशी क्षेत्र ज्ञानोबरायला दंडवत घालू शकतं, काशीचे विश्वेश्वर बाहेर गेला येऊ शकतात, गंगा ज्यांच्या पायाला धरते त्यांच्यावरचे सप्तेन कीर्तन आपण करतो. आपल्याला कळावत ज्ञानोबराय कोण आहेत ते. विठाला काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती वेद महिषामुखी वदविले. पण नामदेव महाराजांनी सांगितलं की सायनाला उठवलं, गोपाळाला उठवलं, कराडच्या राजाच्या पुत्राला उठवलं, मेलेले अनेक मुर्दे उठवले. हे ख्यातीमध्ये सांगत असताना शेवटचं उदाहरण तुम्हाला सांगून आपण पुढच्या चरणाकडे जाऊ. जेव्हा कबीरांच्या घरी जायची वेळ आली, संत कबीराकडे त्यांच्या घरला गेले. बघा ज्ञानोबांची ख्याती काय काय. म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात करील ते काय. काही करू शकतात म्हणतात तुकोबर आहे. करील ते काय नोहे महाराज परिपाहे बीज शुद्धांगी. फक्त शुद्धत्व लागतं, शुद्धत्व बाहेरून नाही बरं का. ऊस डोंगा परी रस नम्रे डोंगा, चोखा डोंगा परी भाव नभे डोंगा. अंतरंग ज्याचा भाव शुद्ध झाला, दुरी नाही देव त्याला. काय तोंड भरो काय विचारा, आणि अंतकरणी विषयाशी थारा. तरी नातुडेगा धनुधरा त्रिशुद्धी मी. अनेक कीर्तन येतो त्याला, पाठांतर आहे, प्रचंड आहे, गायन आहे, कीर्तन सगळं होतं त्याला, सगळं पाठ आहे. पण त्याच्या मनात जर माझ्याबद्दलचा भाव नसेल ना, तर माऊली म्हणतात त्याचा माझा संबंधच येत नाही. रिकाम्या पालत्या गैरू पाणी घातल्यासारखा प्रकार असणार आहे. म्हणून तर पाहिला पण वृद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी जवळच्या परमानंदी म्हणून आहे. आमच्या नावाखाली लावलं होतं विनोदाचार्य, संगीताचार्य, काय महाराष्ट्र केसरी, भारत भूषण, आमची नावं ही. काही नाही, सुख नावाचा प्रकारच नाही आमच्यावर, कारण काय भावच नाही ना. येथ जाणीव करी तेची नेणे, हातीले पण मिरवी तेची उणी. आणि जहालो ऐसे जो म्हणे तो काहीच नोहे. ज्याला वाटलं की माझ्यासाठी दुसरं कोणाला येत नाही, माझा काय मर्दन दुसरा वाजू शकत नाही, कीर्तन करू शकत नाही, गायन करू शकत नाही, माऊली म्हणाले तुला काहीच येत नाही, काहीच येत नाही. येथ जाणीव करी तेची नेणे, हातीले पण मिरवी तेची उणे. आम्ही झालो ऐसे जो म्हणे तो काहीच नोहे. काही फक्त लेकरू व्हायचं, माऊलीचं लेकरू व्हायचं, तुकोबारांचं लेकरू व्हायचं, पांडुरंगाचं लेकरू व्हायचं. आनंदच आनंद आहे. मग बघा त्यांचे शब्द, किंबहुना धनुधरा जो मातेच्या उदरा, तो मातेचा सोयरा की तुला पा. देवी मी तया जैसी असती तया, कळी काळ नकोनिया घेतला पट्टा. आईचं लेकरू कसे असो 100% आई सांभाळते त्याला, 100% सांभाळते म्हणजे सांभाळते. तसं माझं लेकरू झालं की त्याची चिंता करायचं कारणच नाही. दानवरांचे शब्द आहेत बरं का, शब्द आहेत, शब्द नाही अक्षर. ऐशी श्रीमुखोनी अक्षरे निगती ना जवे अक्षरे, तव विद्येचे अंधारे जाऊची लागे. ती अक्षरे नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका. अर्जुना लागे चितगळिका उजळलिया श्रीकृष्ण. एक एक अक्षर, एक एक अक्षर ब्रह्मांड आहे, सगळं ब्रह्मांड ज्ञानोबा मुखातलं. लक्षात आलं का. मग लेकरू व्हायचं, माऊलींचं लेकरू व्हायचं. आणि त्यासाठी फार लागत नाही, फक्त टाकून द्यायचं, मोठे पण टाकून द्यायचं. आई तू माय तू, संपला विषय. एखाद्या आईकडे 100 रुपये येतं, बाजारात खरेदी करायला गेली, भूक लागले, हॉटेलमध्ये जाऊन खाणार आहे काहीतरी, आणि लेकरू काखातून उतरलं, ग्लास फोडलं तिथला हॉटेलमधला.
काय झालं, 100च रुपये खायचं प्यायचं हॉटेलमध्ये जाऊन लेकरांना ग्लास फोडून टाकला. कोणत्या आईनं मारलं लेकराला, कोणत्या आईनं मारलं? शक्यच नाही, मारणारच नाही, कुठलीच आई मारलं. 100 रुपये बिलकुल देऊन मोकळं होईल, कारण तिचं लेकरू येते. लक्षात आलं का, म्हणून लेकरू व्हायचं. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, वेद महिषामुखी वदविले. कुठे आले आता हे? संत कबीराच्या घरी आले. संत कबीराच्या घरामध्ये सगळी संत मंडळी आली. संत कबीराकडे काहीच नव्हतं, खाऊ घालायला काहीच त्यांच्याकडे नव्हतं. रात्री मुलाला घेऊन, कमालाला घेऊन दुकानावर गेले. दुकानदार बंद होतं दुकान. पाऊस पडला होता थोडासा. पाठीमागून भिंत फोडली कमालाला मध्ये सोडलं. आणि कमालांमधून गूळ तांदूळ डाळ वगैरे जेवढं संताला लागतं तेवढंच घेतलं आणि त्या छिद्रातून बाप्पाला बाहेर दिलं आणि सांगितलं, बाबा हे घ्या. आता त्याला विचारायला मनामध्ये की आपण जर निघून गेलो तर दुसरा चोर ह्या छिद्रातून मध्ये घुसल आणि सगळं भरून नेईल. मग त्या दुकानदारला उठवलं, झोपलेलं. उठ रे बाबा म्हणे, असं तुझ्या दुकानातलं आम्ही चोरलंय आणि दुसरा चोर जर घुसला तर सगळं चोरून नेईल. आणि त्याला उठून आले, ते झोपेतून उठते तोपर्यंत कमाल त्या छिद्रातून बाहेर येत होते. अर्धे बाहेर आले आणि अर्ध्यामध्ये होते. त्या दुकानदाराने ह्याला चोर म्हणून पाठीमागून धरलं. बाप बाहेर ओढायचा, ते दुकानदार मध्ये ओढायचा. तानातानी झाली. खूप सुंदर नामदेव महाराजचा अभंग, जवळपास 12 चरणाचा अभंग याच्यावर आहे. खूप मोठा अभंग नामदेव महाराजांनी लिहिला की कशी ओढाताण झाली. आता पर्यायच नव्हता. त्यांच्या लक्षात आलं की दुकानदार मला कुठल्याही परिस्थितीमध्ये सोडणार नाही. काय पाहतोय आपण? काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, वेद महिषामुखी वदविले. ही ताकद सांगतात ज्ञानोबांची, ख्याती सांगतात. त्यातलं हे उदाहरण आपण पाहतोय. मग कबीराला सांगितलं की माझी मुंडी तोडून न्या, कारण मी चोर आहे. जर कळलं तर आपल्या घरचं संत जेवण करणार नाहीत, खाणार नाहीत. ओळख न पटवण्यासाठी माझी मुंडी तोडून न्या. कबीराने त्याची मुंडी तोडली, घरला घेऊन गेले. दुकानदाराने ते धडधडलं, ओरडाओरडा केला. राजाचे सैनिक आले, पकडलं, त्याला सुळावर चढवलं. कबीर ते मुंडकं घेऊन घरला गेले आणि बायकोला सांगितलं की असं असं घडलं. ती म्हणे की मी त्याची आई जरी असले तर जोपर्यंत संत जेवण करून आपल्या घरातून जाणार नाही तोपर्यंत मी रडणार नाही. आणि एका टोपल्याखाली ते मुंडकं झाकून ठेवलं. दुसऱ्या दिवशी संत मंडळी उठली, ज्ञानोबा नामदेव महाराजांसोबत निघाले, गंगेच्या काठावर निघाले. त्या प्रेताला, म्हणजे मुंडी नसलेल्या प्रेताला सुळावर चढवलं होतं. माऊली तिथून जात असताना त्या प्रेताने माऊलीला नमस्कार केला. मुंडी नसलेल्या प्रेताने नमस्कार केला. माऊली म्हणाले, हा काय प्रकार आहे, त्याला खाली उतरवा. कबीराला विचारलं, कबीराने घडलेली घटना सांगितली, रात्री असं घडलं. माऊली म्हणाले त्याची मुंडी घेऊन या. त्याची मुंडी आणली आणि तिथे ठेवली. शीर कट गए उठ गए कमाल, येतो संतोने कर दी धमाल. कोण होते संत? ज्ञानोबा होते. माऊलीने प्रमाण दिलं ना, करील ते काय नोहे महाराज परी पाहे बीज शुद्ध तो होतं की माझ्या घरून संत उपाशी जाता कामा नये, माझ्या घरून संत उपाशी जाता कामा नये. हे शुद्ध तो होतं. आता तुमचं शुद्ध तो बघा. सप्त्यामध्ये आल्यानंतर महाराज उपाशी जाता कामा नये, आले लोक उपाशी जाता कामा नये. एवढं जमतं का तुम्हाला? बघा, जमल ना? मी तुम्हाला गेल्या वर्षी पण सांगितलं होतं की 7 सप्ताह करा. एवढ्या 1000-500 लोकांना जर तिथं करणं शक्य नाही तर फक्त वरण भात करा. आणि बायकांनी रोज 5 पोळ्या जर घरात करत असाल तर 10 घेऊन या, कोरड्या पोळ्या भरून. 10 पोळ्या एवढ्या आल्या तर एवढे लोक जेवू शकतात. वरण भात करा, एक पंगत होऊन जाते. पाहे पाहे प्रसादाची वाट द्यावे धुवून या ताट, मग भिन्ना या सेवा चित्त मियाची भरेल गे धावा, माझा प्रसाद जाणते धावा संपूर्ण झाला. माऊलीने सांगितलं ना प्रसाद करा म्हणून. करू शकतो. जर मुंडी तोडून जर आपल्याला लोकसंताला जीव घालतात तर आम्हाला मुंडी तोडायची गरज नाही. फक्त खिशात हात घालायचा आहे, का नोटाबंदीची यावी लागते. घालायचा खिशामध्ये हात, कारण दिल्या भगवंत घेणार आहे. घेसे तेव्हा देशे ऐसा असं शिवदार, काय देवा तुझे कृपणाचे धवळीदार. असो तर माऊलींची ही ख्याती आहे. गोपाळ उठला, सायन्ना उठला, अनेक मुडदे उठले, भिंत चालवली, रेडा बोलवला, पाठीवर मांडे भाजले. अशा प्रकारची सगळी ख्याती सांगितल्यावर सुद्धा पांडुरंगाचं समाधान झालं नाही. आता पुन्हा पांडुरंग विचारत होता. नामदेव महाराज म्हणाले,
माऊलीबद्दल सांगून सांगून नामदेव महाराज थोडं थकायला आले की पांडुरंग म्हणले की आणखी सांग. तेव्हा नामदेव महाराज म्हणले कोठवरी वानो याची स्वरूप. अरे किती सांगू देवा, तुला काही समाधान होणार आहे का नाही, थांबणारच का नाही तू. कोठवरी वानो याची स्वरूप स्थिती चालविली भिंती मृत्तिकेची. मृत्तिकेची भिंत चालवली, स्तुती चालू आहे. आपण सगळे शिकलेले आहात. परीक्षेमध्ये प्रश्न असा पडायचा आपल्याला, ग्रामपंचायतचे कार्य स्पष्ट करा, बरोबर आहे. आणि दुसरा प्रश्न काय असायचा, ग्रामपंचायतचे स्वरूप स्पष्ट करा. कार्य म्हटलं की मर्यादा होती, आता स्वरूप म्हटलं तर मर्यादा नाही. कार्य आले, जबाबदारी आली, त्याची बॉडी किती असते, किती मतदान किती असतं, लोकसंख्या काय, सगळाच विषय त्याच्यामध्ये. कारण स्वरूप म्हणलं की व्यापकता आली. आता सांगून मोकळे झाले, पण पांडुरंग नाही नाही अजून सांग. कोठवरी वानो याची स्वरूप स्थिती चालविली भिंती मृत्तिकेची. हा पदार्थ फार चांगला झाला होता. कसा केला तुम्ही सांगा बरं. नाही असं असं तळले बाजूला काढले, संपलं काय हे नाही. त्याच्यात काय काय टाकलं, कुठलं किती वेळ मिक्सरमधून काढलं का उपलास कुठलं, हे स्वरूप झालं त्याचं पूर्ण सविस्तर सांगणं. अजून सांग, अजून सांग. कोठवरी वानो याची स्वरूप स्थिती चालविली भिंती मृत्तिकेची. भिंत चालवली असं नामदेव महाराज म्हणाले. दोन प्रवाह आहेत त्याच्यामध्ये. नामदेव महाराज म्हणाले भिंत चालवली. नामदेव महाराजांचा जो अवतार आहे ना, जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळांचा येतो. तुकोबारा काय म्हणतात, नाम्यासेवी देवी ज्ञानियाची भिंत अंगी उडी. तेच प्रमाण सांगा ना. नाम्यासेवी देवी नवे संकुचित ज्ञानियाची भिंत अंगे ओढी. काय म्हणाले तुकाराम महाराज म्हणाले की पांडुरंगानं अंगानं भिंत ओढली. नामदेव महाराज म्हणाले नामदेव महाराज म्हणाले माऊलीने भिंत चालवली. तुकोबाराय म्हणाले भिंत ओढली. बरोबर आहे ना. आता भिंत ओढली काय चालवली काय, भिंत पुढे गेली एवढं मात्र खरं, बरोबर आहे ना. मी जालन्याला डेप्टी कलेक्टर होतो. माझा मोठा मुलगा 3 वर्षाचा होता आणि छोटा 1 वर्षाचा होता. आम्ही त्यांना एक लाकडी घोडा आणला होता आणि त्याला चाकं होते आणि ते दोघं त्याच्यावर बसायचे. किती हालायचे, ते घोडा पुढे जात नव्हता आणि त्याच्या पोटाला असे ते छिद्र पाडले होते आणि त्याच्या दोरी ओवलेली होती. मग ते मी ओढायचं पुढे, मग त्यांना असं वाटायचं घोडा आम्ही चालू लागलो. अरे घोडा चालला का ओढला काय, बाबा पुढे गेला ना लेकरं खुश. तसं आम्ही कोणा जायचं नाही बरं का. चालली का ओढली, ते तर ओढले म्हणतात, हे चालली म्हणतात. नको तिथं डोकं घालतं जाऊ नका, कारण लई अवघड असतं ते. सोपं काय, भिंत पुढे गेली. कोठवरी वानो याची स्वरूप स्थिती चालविली भिंती मृत्तिकेची. भिंत चालवायची ताकद आहे, कारण माऊलीनं प्रमाण दिलं. करील ते काय नोहे महाराज परी पाहे बीज शुद्धांगी. का बरं भिंत चालवावं लागली, कारण 1400 वर्ष तपश्चर्या केलेले चांगदेव मेलेले मुर्दे उठवायचे. 100 वर्ष होत आलं की त्या समाधीतून बाहेर आले की त्या महिन्यामध्ये लोक काय करायचे, मेलेले मुर्दे कोणी त्या लिंबामध्ये घालायचं, कशाच्या भुशामध्ये घालून ठेवायचं, वास उठला की टाकून द्यायचं. 5-50 मुर्दे जमा व्हायचे आणि चांगदेव काय करायचे, त्याच्यातून 10-5 लोकांचं 4-2 लोकांचं नाव घ्यायचं. ज्यांचं नाव घेतलं तेवढंच मुर्दा उठायचा आणि लोक पळत होते. चांगदेव उठले पळत सुटले. मुक्ताईने विचारलं त्या मार्गाने जात होते, अरे कुठे पळू लागले, ते चांगदेव उठ. कोण आहे चांगदेव हा, ते म्हणे असे मुर्दे उठवतो. सगळे उठवतो का, नाही म्हणे 4-2 नावं घेतो त्यातल्या तेवढं उठतं. असा कसा चांगल्या म्हणे, अन्याय करतो हा लोकांवर, भेद कसं काय करतो. 4 दोघांना उठवतो, बाकीचे 50 काय मुर्दे तशा टाकून द्यायचे काय. मग तो माणूस म्हणाला, ए बाई नको ओरडू, मुक्ताई लहान आहे, ए बाई नको ओरडू, तुला माहिती आहे का अधिकार काय, न ओरडायला काय झालं, ह्याच्यात का मोठी गोष्ट आहे का. तिथे हाड पडलं होतं, त्या हाडाला अशी लात मारले, ते हाड उडालं, त्या मुर्देवर जाऊन पडलं आणि त्याच्यातून कुत्र उठलं. त्या हाडातून सगळे मुर्दे उठून पळू लागले सगळे. कोण आहे मुक्ताई, आदिशक्ती. आदिशक्ती मुक्ताबाई दासी जनी लागे आदिशक्ती मुक्ताबाई दासी जनी लागे. आदिशक्ती आहे, माये ते सगळं प्रचंड जगाला. स्व मायेचे आडवस्त्र लावून एकला खेळवी सूत्र. बाहेरी नटी छायाचित्र 84 लक्ष. ह्या 84 लक्ष योनीला उड्या मारायला लावणारी ती माया आहे आणि ती माया माऊलींची भगिनी आहे. आणि त्या भगिनीनं सगळे मुर्दे उठवले, त्या हाडाला लात मारले, त्याच्यातून कुत्र उठलं, त्या कुत्र्याच्या देवळाला स्पर्श झाला, ते सगळे उठले.
म्हणजे ही ताकद आहे त्यांच्याकडे. ते काय मोहे महाराज ही सगळी ताकद ज्ञानोबाऱ्याकडे आहे, कारण त्यांच्या भगिनी त्यांच्या आहेत ह्या. कोठवरी वानो याची स्वरूप स्थिती चालविली भिंती मृत्तिकेची. आणि मग त्या चांगल्या महाराजाला कळून चुकलं की अरे बापरे, म्हणे आपल्यापेक्षा कोणीतरी पृथ्वी तलावर मोठा आलाय. आपण रामायण पाहिलं असेल, भगवान परशुराम त्यांना जेव्हा कळलं की आता प्रभूचा अवतार झालाय, रामाचा अवतार झालाय, तेव्हा माझं कार्य मी थांबवलं पाहिजे. एका म्यानामध्ये 2 तलवारी नको, बरोबर आहे ना. मग काय केलं, परशुरामाने आपलं धनुष्य वगैरे रामाला देऊन टाकलं आणि सांगितलं बाबा आता मी तपश्चर्याला चालू, आता मी काही युद्ध वगैरे करणार नाही, मी धनुष्य हातात घेणार नाही. कारण रामाचा अवतार सुरू झाला, एक आला दुसऱ्याला जावं लागलं. आता चांगदेवाला कळून चुकलं की महाविष्णूचा अवतार झालाय, आदिशक्तीमायेचा अवतार झालाय, आता मला माझं कार्य थांबवलं पाहिजे, माझं मोठेपण थांबवलं पाहिजे. कोण आहेत चांगदेव महाराज? इंद्राच्या दरबारामध्ये सेवक आहे ते. एका सेवेमध्ये त्यांच्याकडून थोडीशी उणीव पडली. उणीव पडल्यानंतर इंद्राने रागवून त्याला शाप दिला की जा म्हणे नरकात जा, मृत्यूलोकात जा. त्याने हात जोडले, महाराज मला माफ करा, माझ्याकडून चुकलंय. ठीक आहे म्हणे. अनेक वर्षानंतर साक्षात भगवान विष्णू अवतार घेणार आहेत, आदिशक्ती मुक्त अवतार घेणार आहे आणि त्याच्या माध्यमातून तुझा उद्धार होईल. आणि त्याची वाट बघत होता, चांगली वाट बघत होता. आपला गैरसमज भयंकर गर्व होता आणि असा गर्विष्ठ होता, काही नव्हतं. ही लोक अतिशय चांगली होती आणि त्यांना माहित होतं की समोरची माणसं कोण आहे. त्या पुतणीला 100% माहित होतं की मी जर कंसाला आपला कृष्णाला जर विष पाजवलं तर कृष्ण मला मारणार आहे, माझा उद्धार करणार आहे. पण न पाजवायला गेले तर कंस मला मारून टाकणार आहे. त्या कंसाच्या हातून मरण्यापेक्षा त्या कृष्णाच्या हातून मेलेलं बरं ना. हे सगळा विचार करून आली होती ती. आपण म्हणतो लई बेकार होती ना, बेकार नव्हती, अतिशय हुशार होती. आम्ही बेकार आहोत, टाळी वाजवत नाही, मान हलत नाही कीर्तनात. बघा अजिबात तोंडावर गौरी ठेवली म्हणतात तुकाराम महाराज, त्यापेक्षा बेकार शब्द असते अजिबात नाही. मग बाकी बोलायला आलीस तर इकडं बोल तिकडं बोल, गप्पा मार, हलतच नाही. कशाच ना कीर्तन आहे. अहो तुम्ही कीर्तनच करताय, मी फक्त पेटा घातला होता कीर्तन आहे. सततम कीर्तयंतो मा, सततम सततम म्हणजे हे कीर्तन आहे, बसणं, मान हलवून डोलणं. आता देवीचा अवधान, तुम्ही बोलविल्या मी बोलेन, जैसे चेष्टे सूत्राधीन दारू यंत्र. तुमच्याकडे बघून बोलतो म्हणतात माऊली. अहो चंद्रकांतू द्रवता किर आहे, पण इथे सामर्थ्य चंद्रिकी आहे, म्हणून वक्तात वक्ता नो हे श्रोते नवीन. तुमच्याकडून बघून बोलतो, आम्ही बघतच नाही, लक्ष देत नाही, आपलं आपलं चलत राहतं, मठ्ठ बसून असतात. कसं संसारातली माणसांची जोडीदार ह्यांच्याकडे सुखी राहत असते माहित नाही बाबा. मला तर अर्धा तासातच कंटाळा येतो त्यांच्याकडे बघायचं. हा आता कसे हसते, असंच राहायचं, असंच आपण जैसे व्हावे देवे तैसेच करावे. एवढं जर आनंदी राहिलं ना की ब्लॉकेजच होत नाहीत, शुगर होत नाही, ताण येत नाही, कंबर दुखत नाही, पाय दुखत नाही, मस्त हसत खेळत राहायचं लहान लेकरासारखं, लहानपणा देगा देवा आणि आयुष्यभर लेकरूच राहायचं आपण. असो कोठवरी वानो याची स्वरूप स्थिती चालविली भिंती मृत्तिकेची. आणि चांगदेवाला कळून चुकलं की आपल्यापेक्षा कोणतरी मोठं आलेलं आहे, त्यांना भेटायला जावं. पण सोबतची माणसं लई बेकार असतात बरं का, आपल्याला हलूच देत नाहीत. आता गल्लीमध्ये ह्याला उभा राहा, इलेक्शनला उभा राहा, त्याला फलाना कर बिस्तार कर, आम्ही होतो तुमच्यासोबत, आणि होतो उगं पुढे लावून देतात, कोणी सोबत राहत नाही कोणाच्या. सगळे क्षेत्र असते होऊन बसतात, नुसते पेटवायचं, माणसाला लावून दिलं. तुम्हाला माघार घेऊन जमतं का, तुमच्यावर निशाणा गेला का, आम्ही होत ना तुमच्यासोबत, बिलकुल माघार घ्यायचं नाही. तिथपर्यंत नेतात सोडून देतात. माऊली आता कुठे कीर्तन जर बोलावले तुमच्यासारखे सोबत आहे. अहो माऊली आम्ही सोबत आहोत ना, तुम्ही करा कीर्तन. आणि चुटू कुणा कुठं बसून जायचं आणि आम्ही उभं बघायचं, काय करायचं बाबा, एकटं सगळे लोक बघायचं. विठ्ठल त्याचे विठ्ठल पण म्हणताय ना, कोणी करतो टाइम काय पुढे कर कसा का. कोणी ना कोणाचे एका देवावीन म्हणा नारायण सद्बुद्धीने. ह्या जगात कोणीच कोणाचं नाही. जयाचे वाचे पुढा भोजे नाम नाचत असे माझे, जे जन्म सहस्त्री ओळखी जे एक वेळ यावया. अनंत जन्माचे तप एक नाम सर्व मार्ग सुच. लक्षात आलं का, एक नाव मुखातून पडायला मग आनंदाने करायचा, आनंद करायचा. असं गैरसमज काढून टाका की माझा बाप लय पंढरपूरला जायचा, माझी आई ज्ञानेश्वरी वाचायची, नुसते भक्त होते, कीर्तन करायचे, प्रवचन करायचे. नाही नाही, कोणी सोडून करणार नाही. आपुली आपण आपुली आपण
आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे. संसार सोडायला नाही सांगितलं, संसाराचं बंधन तोडायला सांगितलं. माझी बायको, माझं घर, माझा डबा, माझी भाजी. अरे सोड बाबा, कर ते आवश्यक आहे तेवढं कर, पण अडकून पडू नको त्याच्यामध्ये. असो आपण काय पाहतोय, चांगदेव महाराजाला कळून चुकलं की आपल्यापेक्षा भव्य दिव्य शक्ती जन्माला आलेली आहे, आता आपला उद्धार व्हायची वेळ आली आहे. पण सोबतचे लोक पुढे जाऊ देत नव्हते. नाही असं कसं माघार घेऊन जमतं, ते येतील तुम्हाला भेटायला, आम्ही सांगू त्यांना यायला. मग मधला मार्ग काढला, पत्र लिहायचं काढलं, पत्र पाठवलं. आता पत्रात सुरुवात करायची, काय लिहायचं, आशीर्वाद द्यायचा. नाही नाही ज्ञानानं मोठे आहेत, आशीर्वाद कसं लिहायचा. मग त्यांना काय नमस्कार म्हणायचा. नाही नाही मी त्यांच्या वयानं मोठा आहे. द्विधावस्था झाली, 1400 वर्ष तपश्चर्या करून सुद्धा कसं जप तप कर्म हरवीन धर्म वाऊगाची श्रम व्यर्थ जाय है ना. अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैसा गोपाळ पाय वृद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी जवत्या परमानंदी म्हणून. 1400 वर्ष त्याचे गेले, आपले 50-60 वर्ष असेच चाले चांगले वाजता काय त्याच्या पाया चालू. ते शरण तरी आलं माऊलीला, त्यांचं लेकरू तर झालं. आपण शरण बी येत नाही, आम्हाला कळतं सगळं, आमचं आम्हाला जमतं सगळं. नका करू बरं काय, कारण माऊलीने प्रमाण दिला. तापुली आपण करा सोडवण कोणी ना कोणाचे एका देवावीन म्हणा नारायण. सद्बुद्धीने सेना महाराजांनी सांगितलं, ह्या जगात कोणीच कोणाचं नाही, आपल्याला आपल्यालाच करावं लागणार आहे. तुम्ही कितीही वेगवेगळ्या पद्धतीने वागलात, किती मोठे असला तर भगवंतापुढे त्या काळापुढे हे काहीही चालत नाही. सगळे हे नाशवंत आहे. का रे नाशवंतासाठी देवासदे अटी पाडितोसी. काही उपयोग नाही त्याचा, त्या देवाकडेच तुला जावं लागेल, अंतःकरणातून जावं लागेल. हा चांगदेव महाराजाला कळून चुकलं की अंतःकरणातून जायला पाहिजे. हे पत्र घेऊन एक जण आळंदीमध्ये आला आणि विचारलं, ते सैन्य त्याने विचारलं, अरे ते ज्ञानबा कुठे राहतो. एवढ्या मुली खेळत होत्या छोट्या. ते म्हणे नीट बोलायचं, ज्ञानबा नाही माऊली म्हणायचं. त्या मुली म्हणतात छोट्या, ज्ञानबा नाही म्हणायचं, ज्ञानेश्वर नाही म्हणायचं, माऊली म्हणायचं. इथपर्यंत ख्याती होती ज्ञानोबांची, इथपर्यंत प्रेम होतं. फार ताकद लागते बरं का प्रेम करायला. आपल्या गल्लीच्या बाजूच्या घरला विचारतात, ते फलाने साहेब कुठे राहतात, ते आम्हाला नाही माहिती. नाही बाजूचं घर नाही, ते वागतच तसं ना, वागायचं तसं. त्याला काय करणार, दुर्भाग्य आपलं. एखादा माणूस मरतो कुठं गल्लीतला, कुलप लावून घरला निघून देतात लोक बाहेर पडतो. लग्न असतं विचारतात लग्नाला, नाही ना उद्या लग्न होईल. अरे राव नियम तो आमच्या मिळवणीचं पण उद्याच आहे बरं का. त्याला मिळवणीच नसते, आपण म्हणतो कारण आपलं कळलं नाही ना, ज्ञानेश्वरी कळली नाही ना. अग्निमुखी हवन न करील देवता पूजन, प्राप्त वेळे भोजन ब्राह्मणाचे. विमुख होईल गुरुभक्ती, आदर न करीला तिथे संतोष नि दिल ज्ञाती आपुलिया. तया मग अपावो थोर आहे, जेणे हातीचे सकळ जाय. प्राप्तहीन लाहे भोग भोगू. ज्ञानोबराय म्हणाले, पाहुणा रावळा मित्र परिवार यांच्या सुख दुःखामध्ये जर सहभागी होत नसतील तर तुझ्याकडे जे उपलब्ध आहे ते निघून जाईल. आणि जर काही शिल्लक राहिलं तर तुला त्याचा उपभोग घेता येणार नाही. याचा अर्थ की सुखादुखामध्ये एकमेकाकडे गेलं पाहिजे, आलं गेलं पाहिजे. खोटं नाटक बोलून लपवालपी करू नका, कारण त्याची सगळी नोंद भगवंताकडे होते. सगळी नोंद भगवंताकडे होते. म्हणून आपण त्याची खात्री करायची. आणि चांगदेव झालं, चांगदेवांच्या लक्षात आलं. काय म्हणाले मुक्ताई, पत्र घेऊन गेल्यानंतर सांगितलं, ज्ञानेश्वराचं घर कुठे. ज्ञानेश्वर नाही माऊली म्हणायचं. त्या लेकरांनी सांगितलं ठीक आहे. तिथे गेली, पत्र दाखवलं त्यांना. मुक्ताई हसून म्हणाली, कोरा चांगल्या 1400 वर्ष तपस्या करून कोराच राहिला. आणि ही शब्द चांगदेवाला जशाच तसे सांगितले. त्यांना राग आला, वाईट वाटलं. पण मनात लक्षात आलं की आता माझा उद्धार होण्याची 100% वेळ आहे. कारण इंद्राचा उशाप होता की 1400 वर्षानंतर प्रभू स्वतः जन्म घेण्याला तुझा उद्धार होईल. आणि चांगदेव महाराज निघाले पाहिजे. पण सोबतचे नाही नाही म्हणे, आपण एवढे मोठे असं कसं जमतो. आता कीर्तनाला जर मोटरसायकल बसून निघालो ना, पोरं पण बसू देत नाहीत मोटरसायकल. नाही बाबा तुम्हाला कळतं का, थांबा ड्रायव्हर बोलू आपण, कोणतं गाडीत बसून जायचं. अरे जाऊ दे ना, मोटरसायकलवर गेलं तरी महाराजाच्या ह्याच्यावर गेलं तर महाराजांना बिना चपलाचं जाऊ दे ना, घरातून बूट घालायला चपला घाला म्हणतात. म्हणजे काय सगळं बाह्यांग दाखवायची सवय सगळ्याला लागलेली आहे, सगळ्याला बाह्यांगाला. आणि त्या भगवंताला नेमकं एवढंच आवडत नाही, त्याला फक्त अंतरंगा. तैसा तो मज भितरी मी तयांतु बाहेरी सांगी जे बोलवरी तैसे आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्वसुखाचा मृगी भ्रांत अशी कामो विषयावरी. फक्त हृदय लागतं भगवंताला, हृदय अंतकरण लागतं, आपलं मन लागतं. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, तू मन हे मीची करी माझी भजनी प्रेम धरी. सर्वत्र नमस्कारी मध्ये का ते मन चंगा तो कटवती मी गंगा. मन नाही चांगा तर काय करील काशी गंगा. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे काम. हे शुद्ध झालं की संपलं, बाकी काहीच भगवंताला लागत नाही. आणि आता चांगदेवाचा भाव 100% शुद्ध झाला होता. पण सोबतच्या सगळ्याचे मन राखण्यासाठी चांगदेव महाराज वाघावर बसले, हातात मोठा चाबूक घेतला. आपण काय पाहतोय, चालविली भिंती मृत्तिकेची. माऊलीला भिंत चालवायची काय वेळ आली. माऊलीने कुठेही चमत्कार केलेले नाहीत.
लक्षात आलं का? त्या परिस्थितीनुसार त्यांना साक्षात्कार करावा लागला, कारण समोरच्याला सुधारवण्यासाठी. सामान्य माणसाने चमत्कार करत काय, ते शिकायच्या विद्या चमत्कार करायचे. संत महात्मे चमत्कार करत नाहीत, साक्षात्कार करतात, कारण त्याच्यानं आयुष्यभराचं अनेकांत परिवर्तन होऊन जातं. अनेक लोक माणसं बनतात. माणसं, मा म्हणजे मात्रतानं वागणारा, नू म्हणजे कोणाचंही नुकसान न करणारा, स म्हणजे सत्यानं सत्सयोग बुद्धीने वागणार, त्याचं नाव आहे माणूस. आणि सगळी माणसं बनण्यासाठी संत साहित्य असतं सगळं. आणि असा परिणाम होण्याची वेळ आली. चांगदेव महाराज ठीक आहे, त्यांच्या इच्छेखाली बागावर बसले, निघाले, गडगड गडगड आवाज करत कारवड्यात देत निघाले. माऊली दादा घासत बसले, ते भिंतीवर ऊन खात बसले होते. मुक्ताई म्हणाले, दादा आता कसं भेटायला जायचं रे? कारण ना भिंतीला आज्ञा. आणि मग ही भिंत चालविली भिंती मृत्तिकेची. आणि भिंत गडगड गडगड करत आकाश मार्ग येऊ लागले. चांगदेवाने पाहिलं, आपण तर वाघावर बसतोय, म्हणजे सजीवावर अधिकार गाजवण्याची सत्ता आमच्यामध्ये आहे आणि निर्जीवाला चालण्याची सत्ता ज्ञानोबरायामध्ये आहे. हा अभिमान गळून पडला. वाघावून खाली उतरले, चाबूक टाकून दिला, लांब दंडवत घातलं आणि माऊली असे उचलू लागले. मुक्ताई म्हणे, दादा पडू दे त्याला जीव दे त्याची घमंड. मुक्ताई असं नाही ग, कारण तो पडल्यामुळे काय झालं, 1,00,000 शिष्य लांब पडलेत आणि याच्यामुळे 1,00,000 शिष्याला शिक्षा द्यायची का? म्हणून माऊलीने खाली वाकून त्याला उठवलं. हृदयार्धैक झाले हृदयचे ते हृदय घातले, द्वैत न मोडता केले आपणायचे अर्जुना. हृदयाला लावून घेतला, आपल्या हृदयातून त्याच्या हृदयात घातला, पाठीवर हात फिरवला. आणि त्याच्या अगोदर शेवटचा प्रयोग चांगदेवाने केला होता. काय केला होता? वाघावरून भिंत येत असल्यानंतर शेवटचा प्रयोग केला. योग मायेला आज्ञा दिली आणि गंगेला आव्हान केलं, सांगितलं प्रचंड ताकदीने ये आणि ही भिंत उडव. कुणाला सांगितलं? कारण सगळा हारला होता. शेवटचा प्रयोग केला. चांगदेवाने आपल्या पूर्ण तपश्चर्या त्या गंगेवर टाकली. सांगितलं प्रचंड ताकदीने भिंत उडव. ती गंगा स्वरूप धारण केली, प्रचंड ताकद घेऊन भिंतीला उडवायला आली. पण पाहिलं तर साक्षात महाविष्णू आहेत भिंतीवर बसलेले. आणि गंगा तिथे दबकली का? करिता तापसाची कडसणी कौमू जवळा ठेवी जयशुळ पाणी, तोही अभिमान पासानुनी पायवणी माथावा आहे. तपस्यामध्ये तपस्वी, प्रचंड तपस्वी महादेव आहेत. अभिमान टाकून दिला आणि विष्णूच्या पायातून निघालेली गंगा डोक्यावर धारण केली. कुठून निघाली गंगा? जेव्हा वामनाच्या डोक्यावर पाय ठेवून स्वर्गाला पाय ठेवला होता भगवंताने. स्वर्गाला जेव्हा भगवंताचा पाय गेला, तेव्हा साक्षात ब्रह्मदेव कमंडल घालून पाय धुवायला आले आणि विष्णूचा पाय धुतला वामनाचा. तेव्हा त्याच्यातून जे पाणी पडलं त्याच्यातून गंगा तयार झाली होती आणि भगीरथाच्या माध्यमातून महादेवाने ती डोक्यावर धारण केली होती. आणि ती गंगा विष्णूच्या पायातली असल्यामुळं विष्णूवर ताकद चालली नाही. हात जोडून सांगितलं, माऊली मला तुमचं दर्शन घेऊ द्या. माऊली म्हणाले, गंगे ही वेळ दर्शन देण्याची नाही, कारण मला चांगदेवाला भेटायचं आहे. मी जेव्हा तुला येईन ना काशीला, तेव्हा तू दर्शन घे. तेव्हा ओके, जेव्हा ज्ञानदेव आले काशी विश्वेश्वर आडवे तिथ्याशी. आता गंगेत पाय टाकला, ज्ञानदेवाचे पाय मिठी घाली गंगाबाई, नामा म्हणे सोडाबाई ज्ञानदेव सर्वा ठाई. मग तेव्हा गंगेने पाय धरले, कारण इथं शब्द दिला होता भिंतीच्या वेळेस ज्ञानोबारायने, आणि तो शब्द परिपूर्ण केला. कोठवरी वानो याची स्वरूप स्थिती, चालविली भिंती मृत्तिकेची विठाला. कोठवरी वानो याची स्वरूप स्थिती, चालविली भिंती मृत्तिकेची. हे ज्ञानोबरायांची महती आहे. आता नामदेव महाराज सांगतात की माऊली पांडुरंगा, तुला खरं सांगतो म्हणे, तुला किती सांगितलं तुझं काही समाधान होणार नाही. बरोबर आहे? तुला कितीही सांगितलं तर तुझं समाधान होणार नाही. किती सांगायचं? आता नामदेव महाराज शेवटचं वाक्य काय म्हणाले का? तुला एका वाक्यात सांगू का देवा? ते म्हणे सांग, एका वाक्यात सांग. काय? ज्ञानेश्वर महाराज कोण आहे माहिती आहे का? हा, कोण आहे? तुझ्याहून लई मोठे काकणभर तुझ्यापेक्षा पुढचे. कोणापेक्षा? पांडुरंगापेक्षा. आता का उत्तर कसं अवघड झालं होईल? काय म्हणले नामदेव महाराज? तुला सांगतो, एवढं सांगून तुझं समाधान होत नाही ना, तर ज्ञानेश्वर महाराज हे तुझ्यापेक्षाही मोठे आहेत, काकणभर तुझ्यापेक्षा पुढचे. आता पांडुरंगाला काय वाटलं असेल मला माहित नाही. आता उदाहरण सांगतो मी तुम्हाला. हे माऊली गायन करतात. मी सहज यांना म्हणलं, तुम्ही छान गायन करता हो, पण आमचे सर आहेत ना, जर तुमचं चांगलं गायन करतात त्यांच्यासारखं शिका ना. काय वाटलं तुम्हाला? तुम्ही नका सांगू. काय वाटलं तुम्ही सांग. काय वाटेल त्यांना? वाईट वाटेल. पण समजा हे उभं राहिले हे विलेकर यांचं लेकरू आहे, कल्पनावर यांचं लेकरू आहे. मी म्हणलं, महाराज तुम्ही छान गावता हो, पण खरं सांगू का, तुमचं पोरगं ना काकणभर तुमच्यापेक्षा पुढे. आता पक्क हे कोण आहे? पांडुरंगाचे लेकरू आहे ना. पांडुरंगाचे लेकरू आहे. मग नामदेव महाराज बेशक म्हणाले, तुला खरं सांगू का, तुझ्यापेक्षा काकणभर पुढे.
संपला विषय. बाप खुश. आणि पुत्रेने सर्व गुणी जिनावा हे बापा शिरणी तरी ते सारंग पाने फळाले. 18व्या ज्ञानोबाला सांगा, जगाच्या पाठीवर प्रत्येक बापाला असं वाटतं की माझं लेकरू माझ्यापेक्षा मोठं झालं पाहिजे, माझं लेकरू माझ्यापेक्षा मोठं झालं पाहिजे. आणि लेकरू मोठं झालंय, विश्वाचं लेकरू आहे, ते काय काही करू शकतं हे लेकरू. म्हणून नामदेव महाराज म्हणाले, तुझं समाधान होत नाही ना, घे धक्का, तुझ्यापेक्षा पुढचे. कोठवरी वानो याची स्वरूप स्थिती चालविली भिंती मृत्तिकेची. त्यात एक उदाहरण आलेलं आहे. असं आहे, नेवाशाला पेठवून परत जात होते ज्ञानेश्वर महाराज. नेवाशाला थांबले होते, मुक्ताईसोबत खेळत होते. सच्चिदानंद बाबा वारले आणि त्यांची पत्नी त्यांच्यासोबत त्या काळाच्या प्रथेनुसार निघाली. प्रथा चुकीचं काय असेल पण त्या काळात होती ती. तिला असं वाटलं, भाव शुद्ध आहे तिचा, असंही जायचंय तसंही जायचंय, एवढी चांगली दिसत आहेत लेकरं, गुणवान दिसत आहेत, आपण त्यांच्या पाया पडावं. माऊली 12-13 वर्षाचे आहेत, त्यांच्या पाया पडायला ती आली. 13-14 वर्षाच्या ज्ञानोबांच्या पाया पडाली आणि पायावर डोकं ठेवलं. माऊली मुक्ताईसोबत खेळत होते, ते बांगड्या वाजल्या. माऊली काय म्हणाले, अखंड सौभाग्य होती भाऊ, अखंड मुक्त झाले. ते म्हणे, अहो महाराज काय आशीर्वाद दिला, माझा नवरा वारला ना, मी सौभाग्यवती नाही. मुक्ताई त्या ह्याच्यासारखंच बोलली, कशासारखं, जयसिंगपूरचं. काय म्हणाले, हे माझा दादा म्हणला ना, झालं जास्त जनावर मृत्यू जाणार, जा बघ. पाहिला तर नवरा उठून बसला होता. आता काय घडलं, स्वरूप बघा माऊलींचं कसं आहे, पांडुरंगाचं स्वरूप कसं आहे, की माऊलींचं स्वरूप का सांगण्यात आलं. कोठवरी वानो याची स्वरूप स्थिती का म्हणायचं स्वरूप माऊलींचं. यम हादरला ना, जो प्राण घेऊन गेला होता त्याच्या हातून प्राण निसटला आणि त्या सच्चिदानंद खाली उठला मेलेला. तो यमाचा दूत होता, तो यमदेवाकडे गेला आणि सांगितलं घाबरून की देवा माझ्या हातून प्राण निसटला. यम म्हणे, कलियुगात असं होऊच शकत नाही. प्राण कसा निसटतो, निसटूच शकत नाही, तू गेलाच नसेल. अहो मी आणलं होतं त्याला मारून, पण माझ्या हातून प्राण निसटला. डोळे बंद करून यमाने पाहिले की पृथ्वी तलावर सध्या फक्त पांडुरंग विष्णूचा अवतार आहेत आणि त्यांच्याशिवाय दुसरं कोणीही उठू शकत नाही. पये कलित्या माझी महाकाळू, तो मी म्हणे गोपाळू, श्वापदा माझी शार्दळू, तो मी चिजान. महाकाळ फक्त विष्णू आहेत, महाकाळ 100% महाकाळ, काही करू शकतात आणि त्यांचा अवतार माऊली. बरोबर ना, आपण पाहिलं ना उदाहरण काय, देव म्हणे नाम्या पाहे, ज्ञानदेव मीच आहे. आणि मीच आहे ना ज्ञानदेव, विष्णूच आहेत ना ज्ञानेश्वर महाराज, महाविष्णूचा अवतार, प्राणसखा ज्ञानेश्वर. अशा संताच्या चरणी चोखा घालितो लोळणी. चोखोबाऱ्याने सांगितलं, जनाबाईने सांगितलं, सेना महाराजांनी सांगितलं की महाविष्णूचा अवतारात करेल ते काय काही करू शकतात ते. आणि ते हादरलं, यम खाली उतरला आणि पांडुरंगाच्या दारात आला. 11-12 वाजले ते, सकाळची दुपारची वेळ असेल. पांडुरंग, अरे यमा इकडे कसं काय आला. देवा क्षमा करा, त्या सच्चिदानंदाचा प्राण तुम्ही घेतलाय ना, तुम्हाला परत द्या, कारण कलियुगामध्ये त्याचं आयुष्य संपलेलं आहे, आतापर्यंत असं कधीच घडलं नाही, मला परत द्या. पांडुरंगाने सांगितलं, कोण सच्चिदानंद, मला नाही माहिती, मी नाही उठवलं. देवा असं नका म्हणू, कारण तुमच्याशिवाय पृथ्वी तलावर दुसरं कोणीच नाही, दुसरं कोण उठवणार आहे. अरे यमा मी तुला खरं सांगतो. पांडुरंगाने डोळे बंद करून पाहिले. अरे 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 असं का म्हणे, ते ज्ञानानं उठवले बाबा म्हणे. मी जर केलं असतं ना तर उठवलं असतं, परत दिलं असता प्राण, पण ते ज्ञानानं केलं ना, मी कसं उठू. बरं, दुकानावर गेला, माता भगिनी 100 रुपये तुमच्याजवळ भाजीपाला घ्यायचा आहे, किंवा काहीतरी किराणा दुकानावर घ्यायचं आहे, का स्टेशनरीच्या दुकानावर तुम्हाला काहीतरी घ्यायचं आहे, आणि तुमच्या पोरानं काकातली किंवा पायापाशी उभे हळू तिथे एखादी मोटरसायकल उचलली, कशाची, प्लॅस्टिकची, ती 50 रुपयाची आणि 100 रुपयाचा तुम्हाला बाजार करायचा आहे. आता ते पोरगं सोडित नाही, काय करता, त्याच्या हातातून हिसकून घेऊन दुकानदार परत करता का 50 रुपये देऊन टाकता, काय करता, पटकन सांगा, नाही तर 12 वाजता तरी उठल म्हणणार नाही. काय करणार, 50 रुपये देऊन टाकणार, त्याला 50 रुपये देऊन टाकणार आणि तुम्ही घेतलेली वस्तूला नको असेल तर परत करणार. बरोबर आहे की नाही, कारण ते लेकरांनी उचलली आहे, लेकरांनी उचलली, हे लेकरांनी उचलले, लेकरूले पक्क आहे, पुढे चाले ज्ञानेश्वर. तुम्हाला सांगितलं ना, काकात बसत नाही, खांद्यावर बसत नाही, उठू माझा लेकरूला, पुढे पळत सगळ्याला रस्ता दाखवते, तेवढ्या ताकदीचं लेकरू आहे. आणि ह्या लेकरांनी ते उठवलं होतं. पांडुरंगाने सांगितलं, मी जर उठवलं असतं तर परत केलं असतं, पण त्या ज्ञानाने उठवलंय, त्याच्यामुळे मी करू शकत नाही. हे स्वरूप आहे माऊलींचं, हे स्वरूप आहे. एक उदाहरण सांगतो. पुण्याला आमची बैठक झाली, परत येतो संभाजीनगरला आमची गाडी थांबली होती, आमच्या ड्रायव्हरला चहा प्यायचा होता. दुसरे एक साहेब आले, ते पण IAS ऑफिसर, मी पण IAS ऑफिसर, आता माझ्यापेक्षा 1 वर्ष ज्युनियर होते ते. त्यांनी पाहिलं गाडी, आता लोक सगळे IAS म्हणले की लगेच कलेक्टरचं म्हणून टाकतात, त्याच्या 2-3 वर्षानंतर कलेक्टरचं पद असतं, ठीक आहे, ते IAS मध्येच असतं ते. त्याने पाहिलं, ओ सर म्हणे आमच्या गाडीत जरा बसा ना, पायला उद्या तुमचा, आता आमच्या पायामध्ये काय आहे, कैवल्य सुखासाठी परमाणू ही किरीटी उधळती पाया पाठी चालता जे. माझ्या संताच्या पायाची धूळ, पांडुरंग स्वतः म्हणतात की कैवल्य सुखाला कैवल्याचं सुख मिळतं. तसं त्यांना आनंद वाटला असेल. त्यांच्या गाडीमध्ये मी बसलो. गाडी थोडंसं पुढे गेली की त्यांना फोन आला. पोरगं काय म्हणते, त्यांचा पोराचा फोन आला, बाबा मी फलाण्या मॉलमध्ये आहे, 7,000ची खरेदी केली आहे आणि तुम्ही 7,000 रुपये पाठवा, आणि फोन बंद केलं. मला ते सांगत होते की साहेब म्हणे, का बाबा काय का मला पोराची 7,000ची खरेदी केली, रुपये त्याजवळ नाही. मग तुम्ही विचारा ना काय खरेदी केली. हे फोन लावतात की पुन्हा त्याचा फोन आला, बाबा अजून 2,000 रुपये पाठवा, आमचे मित्र म्हणतात मला पार्टी द्या.
ठीक आहे, त्या बापाचा लेकराचा काय संवाद झाला बाजूला जाऊ द्या, पण काय घडलं बघा. आता मला तुम्हाला हे विचारायचं आहे की त्या लेकराच्या खिशामध्ये रुपये पण नाही, पण मॉलमध्ये गेलं 7,000ची खरेदी केलं, 2,000 रुपयाचं पोरांना पार्टी देणार, 9,000 रुपये कुणाच्या बळावर हो? बापाच्या. म्हणजे बापाच्या खिशात जेवढे तेवढं कुणाचं आहे? बापाच्या बँकेत जेवढं कुणाचं आहे ते सगळे बाप बारीकी करील कुणासाठी? लेकराला राहावं, लेकराला राहावं म्हणून. ही लेकरू बिंदास आहे ना. आता हे विठ्ठलचं बाप आहे, त्याचं जेवढं आहे ना विष्णूचं, ते सगळं कोणाच्या मालकीचं आहे? सगळं ज्ञानोबरायांच्या मालकीचं आहे. मग कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर करील ते काय, हे महाराज तुका म्हणे तेथे सुखा काय होणे, किंबहुना सर्व सुखी. बरोबर ना? येणेवरे ज्ञानदेव सुखी झाला, सुख अनुपम संताचे चरणी प्रत्यक्षालंका बोलणे नांदतसे. तुका म्हणे तेथे सुखा काय होणे, राहे समाधान चित्राचे. ज्ञानदेवापाशी आनंदी आनंद नाचतो गोविंद कीर्तनाशी. नामा म्हणे आनंद अलंका पुरे, काही दिवस हरी राहू येते. आनंद सुख सगळं इथं भरलेलं आहे, सगळं इथं भरलेलं आहे. आणि ती सुखमूर्ती आहे. परीसी ज्ञान राजा बोले जगजीवन, तू तव सर्वज्ञ सुखमूर्ती. अरे सगळ्या सुखाची मूर्ती तेच. म्हणून सगळ्या संतांचं माहेर कोणतं माहितीये का? संत सज्जनांचे माहेर तेही अलंकापूर. अलंकापूर माहेर आहे. आणि संतांचं म्हणजे माऊलींचं माहेर कोणतं आहे? जाईन गे माया पंढरपूर. माऊलीचं माहेर पंढरपूर आणि आमचं तुमचं सगळ्यांचं माहेर आळंदी. आणि त्या आळंदीच्या ज्ञानोबरायांचं कौतुक करताना नामदेव महाराजांनी दुसऱ्या चरणात सांगितलं, कोठवरी वानो याची स्वरूप स्थिती, चालविली भिंती मृत्तिकेची. आपला संसार सुद्धा माऊली चालवतात. एरवी तरी माझी भक्त आणि संसाराची चिंता, काय समर्थाची कांता कोरांना मागे. पण लेकरू व्हावं लागतं बरं का त्यांचं. लेकरू व्हावं लागतं. काकत बसायचं, त्यांनाच चिमटायचं, त्यांचीच गालगुशा करायच्या, त्यांनाच भांडायचं, त्यांच्याच अंगावर लग्नी संडास. म्हणजे काय? आपल्या चुगल्या चाड्या सगळ्या त्यांच्या अंगावर. माऊलीच्या आई आई म्हणून करायची, आई म्हणून. कुठलीही जगातली आई आपल्या लेकरावर नाराज होत नाही. जेवता जेवता जरी लेकरू संडास केलं पुढे तर कोणत्या आईने त्याला बडवून काढले नाही, उठते, हात धुते, त्याचं साफसूफ करते आणि पुन्हा जेवायला बसते. म्हणून माऊली स्वतः असं म्हणतात, परी गंगेच्या संबंधी बिदी आणि महानिधी, तेही ऐके माझ्या बोधी शुभा शुभांशी. माझं एकदा लेकरू झाला भक्त, मग त्याने शुभ कार्य करो अशुभ कार्य करो, मी सगळं त्याचं पाहतो. म्हणून का भक्ता नाही काही चिंता, तया ते समुदरता ते मी सदा, ऐसे अन्य निरोगे विकले म्हणे अंगे, तयाचे काही एक सांगे जे सर्व मी करी. काहीच लाजत नाही म्हणतात, काही सेनी लजे तयाचे नेमी. त्याचं काही करायला लाजत नाही. लक्षात आलं का? म्हणून माऊलींचं लेकरू व्हायचं, माऊलींचं लेकरू व्हायचं. आणि पाप पुण्याचा हिशोब सुद्धा मी माऊली पाहतो असं म्हणाले. आणि सगळं त्यांच्यावर सोपायचं. लेकरू होऊन सगळी संत मंडळी लेकरं झालं. बोलिली लेकुरे वेडी वाकडे उत्तरे, तुकोबाई लेकरू झाले, नाथ महाराज ज्ञानाबाई माझी अनाथाची माय लेकरू झाले, सेना महाराज झाले, सगळे संत झाले. लेकरू होऊन केले की आपल्याला सुद्धा स्वरूप ज्ञानोबारायासारखं आठवतं, पोरा प्राप्त होतं. कारण त्यांचे शब्द आहेत, काय म्हणाले? विपाये जरी आठवला चित्ता तरी दे आपली योग्यता, हे असो त्या ते प्रशंसिता लाभुआ ते. अरे नुसते आमच्या आठवण करली भक्ती केली तर माझ्या भक्ताला माझ्या बरोबरीचं करून टाकतो, माझ्या बरोबरीचं करून टाकतो. 500 फुटाचं झाड आहे वडाचं. किती? 500 फुटाचं झाड आहे आणि एक झाड फक्त अर्धाच फुटाचं आहे. आता मला सांगा, ह्या अर्ध्या फुटाच्या झाडात, त्या 500 फुटाच्या झाडात जे गुण आहेत त्या अर्ध्या फुटाच्या झाडात आहेत की नाही? आहेत ना? तर त्याच्यात जे 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 गुण आहेत ना ते सगळे अर्ध्या फुटात सुद्धा आहेत. असं विचार नाही करायचे माऊली एवढे आकाशावर आपण आणि त्याचं लेकरू आहे ना, त्यांच्या बियापासून झालो ना आपण. विषय संपला. कोठवरी वानो याची स्वरूपस्ती, चालविली भिंती मृत्तिकेची विठाला. Hare
अविद्या मायेचा लागून दिवारा ऐसे जगदुधारा बोलविले. अविद्या आणि माया याचा वारं सुद्धा लागू देत नाहीत म्हणतात ज्ञानोबा. नामदेव महाराज म्हणतात बरं का, ज्ञानोबा यांची कृपा झाली, ज्ञानोबा यांचा भक्त झाला की त्याला अविद्या त्याच्या जवळ जात नाही आणि मायाही त्याच्या जवळ जात नाही. जगातली सगळ्यात मोठी अवघड 14 गुणातली त्रैलोक्यातली माया आहे. कारण ती माया फक्त विष्णूच्या अधीन आहे, फक्त विष्णूच्या अधीन आहे. कुणालाही भुलवते, कुणालाही भुलवते. कधी कधी बसल्या बसल्याच आपल्या मनामध्ये पाप येऊन जातात. विचार आपल्याला पुन्हा वाईट वाटतात, माझ्यापास काय चुकलं म्हणून, काही नको ते बोलून जातो. कारण माया कधी कुठं नाचवून सोडील कोणाला पत्ता लागत नाही. आता माऊलींचे जर भक्त झाले तर त्या मायाचा वारा सुद्धा लागत नाही म्हणतात. आता जर 33 कोटी देवाला माया भुलू शकते तर नामदेव महाराज म्हणतात की माऊलींच्या जवळ जाणाऱ्याला किंवा माऊलीने ज्याला जवळ घेतलं त्याच्या जवळ माया जात नाही. कसं असेल असं बघा बरं. आपण श्रीमद भागवत पाहिलं किंवा महाभारत पाहिलं असेल तुम्ही, त्याच्यामध्ये समुद्र मंथन दाखवलंय, बरोबर आहे ना. समुद्र मंथनामध्ये अमृत निघाला. देव आणि आसुरामध्ये प्रचंड भांडणं लागले, तू घ्यायचं का मी घ्यायचं. कोण आलं? मोहिनीचं रूप घेऊन विष्णू आले, बरोबर. त्यांनी ते मिटवी केली, काय जे करायचं ते जाऊ द्या. सुंदर मोहिनीचं रूप, देवही पागल झाले आणि ते आसुर पण पागल झाले, एवढं सुंदर मोहिनीचं रूप. आता सगळं हे संपला कार्यभार. महादेवांच्या मनात आलं की आपण विष्णूचं मोहिनी रूप बघावं. श्रीमद भागवतामधला 8वा स्कंद आहे, त्याच्यामध्ये ही कथा आहे. श्रीमद भागवतामध्ये महादेव विष्णूकडे आले, पार्वती आणि नंदीला घेऊन. आणि विष्णूने विचारलं, अरे महादेवा इकडे कशा काय आलात? तर देवा मला तुमचं मोहिनीचं रूप पाहायचं. मोहिनीचं रूप पाहायचं तुम्हाला? अशी चर्चा चालत तर नुसतं महादेव असं तीर्प बघितले. काय दिसलं त्यांना? सुंदर असा एक उपवन दिसला. त्या उपवनामध्ये तरुणी आहे, सुंदर तरुणी आहे, पातळ वस्त्र अंगावर आहे आणि ती चेंडू खेळते आणि तिचं अंग ओलं झालंय. महादेव सहज बघत 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 तिच्याकडे गेले, अंगावरचे कपडे उडाले, जाऊन तिला धरलं वगैरे. त्या खोलात मी जात नाही. आणि मग महादेवांच्या लक्षात आलं, अरे बापरे, आपण भुललो. कुठं भुललो? विष्णूच्या मायेमध्ये. ही स्त्री नव्हे, ही विष्णू, ही मोहिनी आहे. म्हणजे महादेव भुलले बरं का, महादेव भुलले. कुठं? विष्णूच्या मायेमध्ये अडकले. कृष्ण अवतार डोळ्यासमोर आणा. ब्रह्मदेवानं काय केलं? हा कुठं देव असतो का म्हणे? पोरासोबत खेळू लागला, माऱ्या करतो, उष्ट खातोय. हा कुठं कृष्ण आहे का? हा कुठं देव असतो का? आणि काय केलं? सांगितलं, नारदाने समजून सांगितलं, अरे देवा असं नको करू, ब्रह्मदेवा तेच विष्णू आहेत. नाही आता बघ कसा फसवतो. आणि ते वासराने लेकरं सगळे कुंडून टाकले, ब्रह्मदेवाने लपवून टाकले सगळे, बरोबर ना. ब्रह्मदेवाच्या मायेनं याने काय केलं? सगळे नवीन वस्त्र करून टाकले. कालिंदीचे हृदय शल्य फेडिले, जेमे मिया जळत गोकुळ राखिले, वासुरवासाठी लाविले विरंची सपिसे. विरंची म्हणजे ब्रह्मदेव, त्याला वेळ लावलं, सगळे वास्त्र वेगळं करून टाकले, गोपाळ सगळे नवीन करून टाकले. आता वर्ष झालं तर ब्रह्मदेव खाली आला बघायला, मजा बघायला, तर सगळे वास्त्र तिथे दिसतात, तर लेकरं तिथे दिसत आहेत. ब्रह्मदेव हादरला आणि कृष्णाच्या समोर जाऊन माफी मागितली. कृष्णाने सांगितलं, तुला माज आलाय, तुला डोळे असून सुद्धा दिसत नाही मी कोण आहे ते, तुला दिसलं नाही, जा तुला मृत्यू लोकांमध्ये यावं लागेल, आंधळा म्हणून जन्माला येशील. ब्रह्मदेवाने हात जोडले, पाय धरले, कृष्णा माझं चुकलं, भगवंता मला माफ करा. सांगितलं, ठीक आहे, तू आंधळा म्हणून जर जन्माला आलास. नाभिक आपले हे नाभी महाराज ज्यांनी संत साहित्य लिहिलं सगळं, नाभिक करत आपण ते पाहतो ना, संत लीलामृत, संत लीला, तर ते आहेत, ते ब्रह्मदेव आहेत. आणि सांगितलं की आंधळा जरी असला सगळ्या संतांचं चरित्र तुझ्याकडनं लिहिलं जाईल, शापाला उशाप देऊन टाक. थोडक्यामध्ये ब्रह्मदेवाला सुद्धा भुलवलं मायेनं. सोमायेचे आडवस्त्र लावून एकला खेळवी सूत्र, बाहेर नटी छायाचित्र 84 लक्ष, मनोनी वेगी प्रसन्न होई देवराया, संहरी या फुली माया, काढे माते महाभयापासून. अर्जुन पण म्हणा, देवा तुझ्या मायेला तू सांभाळ बाबा, आमच्याला काही सांभाळणं होत नाही, आणि ती माया आहे. आता भक्ती सुद्धा करावं लागतं, नुसतं नाव घेतलं तर माया पळून जाते. ज्ञानदेव म्हणता माया गेली समोरील, गेली समोरील, गेली समोरील. ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव म्हणता माया गेली समोर विदया, म्हणे नामयाचा नारा, नमन माझे ज्ञानेश्वरा.
नुसतं ज्ञानोबरायांचं नाव घेतलं की मुळे पळून जाते. अविद्या मायेचा लागूने दिवारा ऐसे जगदुद्धारा बोल. जगाच्या कल्याणासाठी असं बोलले की माया त्या अभ्यास करणाऱ्या ज्ञानोबरायांचा भक्त होणाऱ्या ज्ञानोबरायांची ज्ञानश्री वाचणाऱ्या हरिपाठ वाचणाऱ्या किंवा ज्ञानोबरायांचा अमृतानुभव माऊली तर अतिशय सुंदर लिहिले सरांनी स्पष्ट केलं. मला अमृतानुभव कळत नाही बरं का, तर तुमचं ते पुस्तक वाचत राहतो मी. इतकं सुंदर म्हणजे इतकं त्याच्यामध्ये ज्ञान भरलेलं आहे, प्रचंड भरलेलं आहे सगळं. आणि ते वाचणाऱ्याला अविद्या काही करू शकत नाही, कारण त्याच्यामध्ये विद्या भरलेली आहे. विद्या रावणाकडे प्रचंड मोठी विद्या होती. विद्या होती काय विद्या होती? दुसऱ्यावर दुरुपयोग करणे, दुसऱ्या सत्ता गाजवणे, दुसऱ्याला अडचणीत आणणे, ती अविद्या झाली. पुतणेकडे होती, रूप बदलू शकत होती, पण ती अविद्या होती. बरोबर आहे. भस्मासुराकडे, असुराकडे, सगळ्या मोठमोठ्या लोकांकडे, कंसाकडे सगळी विद्या होती, पण ते अन्यायकारक असल्यामुळे ती अविद्या होती. भौतिकशास्त्र आहे, रसायनशास्त्र आहे, वेगवेगळे अनेक शास्त्र आहेत. कितीही शास्त्र वाचा, पण अध्यात्मशास्त्र माणसाला कळलं पाहिजे, कारण अध्यात्मशास्त्र ही विद्या आहे. पे मोरांगी असे पिसे असती डोळसे तरी एकली दृष्टी नैसे तैसे ते गा. मोराला प्रचंड पिसा असतात आणि त्या पिसाला अफाट डोळे असतात. माऊली म्हणतात त्या डोळ्याला दिसतं का? काय करायचं त्या डोळ्याला? लय डोळे लय डोळे. अरे काय करावं त्या डोळ्याला दिसत नाही ना. तैसे शास्त्र जात जाण ते आघवेचे अप्रमाण अध्यात्म ज्ञाने विन एकलेनी. अरे अध्यात्म जर नसेल ना, ते ज्ञान जर तुझ्याकडे नसेल, ही विद्या नसेल ना, बाकी सगळं शून्य आहे, सगळं शून्य आहे. मुद्दा लक्षात आहे ना. म्हणजे अध्यात्म कळलं पाहिजे. मग अध्यात्म कशाला म्हणायचं? कपाळाला गंध लावायचा, माळा घालायच्या, सप्ते करायचे, फलानं करायचं, नमस्कार म्हणायचा, जय हरी म्हणायचं, तुळशीला पाणी घालायचं, फलानं करायचं, मग आपला स्वार्थ जसा साध्यात साधायचा, लबाडी बोलायचं, बोलू नाही म्हणायचं, शब्दा खायच्या, त्याच्यात दुखून जातं. कारण एवढं पुण्य केलं ना, थोडंसं पापनं धकायला काय झालं? हे अध्यात्म नाही, हे अध्यात्म नव्हे. कसं आहे मग अध्यात्म कुठे? यांनाच विचार ना अध्यात्म कुठे? नामदेव महाराज म्हणले की आम्ही अध्यात्म सांगितलं, अविद्या मायाचा वारा लागू देत नाही, म्हणजे विद्या सांगितली. कुठे? ऐसे ईश्वराकडे नीज धावे अपैस्या सहज याचे नाव तेज अध्यात्मगा. सहजपणे जे करता येते त्याचं नाव अज्ञान आहे. ऐशा आपुलियाची सहज स्थिती जया ब्रह्माची नित्यता असते तया नाव सुभद्रापती अध्यात्मगा. सहजपणे कीर्तनात बसलात, एखादी स्त्री उशीर आली, पुरुष या ना ताई, या ना बाबा, बसा बाजूला, अध्यात्म. हे पुढे जा, पुढे जा, जागा नाही, पुढे जा. नाही, ही अविद्या. कळलं? ही अविद्या. कीर्तनामध्ये आपला पण मांडूर त्या टाळवत आहे, ही विद्या, हे अध्यात्म. मग हा दुसऱ्या टाळायचं इकडं, आपण पण वाजवा. इकडे इकडे बघू नये, तुझं तुला करता आलं पाहिजे. तुझ्या अंतकरणातून बाहेर पडलं सहजपणे. सहजपणे लेकरांच्या वरती उठलं नुसतं बरोबर बघा, तुमचे डोळे बंद जरी असतील ना, आणि दुसऱ्याचं लेकरू जर तुमच्या बाजूला झोपवलं ना, निस्ता डोळा हात फिरवला झोपीतच नाही, नाही माझं लेकरू नव्हे, पटकन येतं काय लक्षात? कारण सहजपणे आपल्या लेकराचा परिचय होतो, सहजपणे आपल्या आईचा परिचय होतो माणसाला. अगदी ते आपण भगवंताचा सहजपणे परिचय. आयसिया आपुलियाची सहज स्थिती. पुन्हा एकदा बघा, अध्यात्म काय? अध्यात्म दाखवायचा विषय नव्हे, अंतरामून आपोआप बाहेर आला पाहिजे, आपोआप. ऐशी आपुल्याची सहज स्थिती जया ब्रह्माची नित्यता असते तया नाव सुभद्रापती अध्यात्मगा. सहजपणे ब्रह्मांड सगळं जे जे भेटे भूत ते जे माने जे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाण माझा. छोटा आहे मोठा आहे, स्त्री आहे लहान आहे मोठा आहे, कुत्र आहे मांजर आहे डुक्कर आहे, त्याच्या त्याच्या पद्धतीनं जगतं. भगवंताची निर्मिती आहे, त्यासाठी करावं, आपल्यासाठी करावं, लोकांना अन्याय होणार नाही. पायाकडे बघून उड्या माराव्या, पायाकडे बघून पाय टाकावा. कारण हत्तीच्या पायाकडे 100 जीव मिळेल तर त्याला माफी आहे, तुझ्या पायाखाली 1 जरी जीव मिळाला तर तुला माफी नाही. कारण का? त्याला कळत नाही पाप पुण्य, तुला कळतं ना सगळं. हे अध्यात्म, हे अध्यात्म. आणि ही विद्या ज्ञानोबांनी सांगितली 9033 वयाच्या माध्यमातून, ज्ञानेश्वरीतून, हरिपाठाच्या माध्यमातून सांगितले. अविद्या मायेचा लागोनी दिवारा ऐसे जगद उद्धारा बोल. जगाच्या उद्धारासाठी सोपा हरिपाठ करून दिला आपल्याला, सोपा. काय? जग तारावया हरिपाठ केला रस हा भरिला संजीवनी. माऊली माऊली दयेचे सागर केले उपकार जगावर. जग तारावया जगदोद्धारा, जगदोद्धारा बोलविले. जग तारण्यासाठी माऊलीच्या मुखातून जे जे शब्द बाहेर पडले, जे जे शब्द बाहेर पडले. तुकाराम महाराज म्हणतात ना, जर तुला भवसागर करायचं तर काय केलं पाहिजे? ब्रह्मरस. ब्रह्मरस
काढायचंय ना तर काय म्हणले ब्रह्मरस घेही काढा तेनी पिढा वारेल. ब्रह्मरसाचा काढा घ्या, ब्रह्मरसाचं औषध घ्या, पिढा संपून गेली. कुठे ब्रह्मरस? कुठे? श्रवणाचे मिसे बैसावे उणी साम्राज्य गोडे सुखी नावे 56 भाषेचा केला असे गौरव भवा नवी नाव. त्या सागरातून तयार करण्यासाठी 56 भाषेचा केलेले नाव आहे आणि त्या नावेमध्ये फक्त जाऊन बसायचे आहे, फक्त जाऊन बसायचे आहे. तुमच्या लेकरांना पुस्तकं लिहायचे नाहीत, लिहिलेले पुस्तकं वाचायचे आहेत. जीवन तरला म्हणून समजा 100%. काय त्या पुस्तकामध्ये? त्या पुस्तकामध्ये इंजिनियर आहे, डॉक्टर आहे, ग्रामसेवक आहे, तलाठी आहे, PS आहे. त्याला जे व्हायचं त्या पुस्तकात आहे, फक्त त्याच्यात येऊन बसावं त्यानं, तरला म्हणून समजा. लक्षात आलं का? ऐसे जगदुधारा बोल. मग कुठे ब्रह्मरस? ज्ञानेश्वरमध्ये तेने आबाल सुबोधे ओवियेचने प्रबंधे ब्रह्मरस सुस्वादे अक्षरे गुंतले. एक एक अक्षर त्या अक्षरांतील भाव पाहून मी तुमचा आठावो. ऐका म्हणे ज्ञानदेव निवृत्तीचा. त्या अक्षरांतील भाव ज्ञानेश्वरीतले एक एक अक्षर. ऐसे जगदुद्धारा बोलविले. 9033 ओळ्या, एका ओळीमध्ये 10 शब्द धरा, 10 शब्दामध्ये किमान 40-50 अक्षर धरा, त्याचा गुणाकार करा. एवढे अक्षर आहेत, एवढे अक्षर. साचची बोलाचे नव्हे हे शास्त्र, संसार जिंकते हे शस्त्र, आत्मा अवतरते मंत्र अक्षरे ये. एक एक अक्षर ज्ञानेश्वरीतलं. नामदेव महाराज म्हणाले नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी. एक ओवी, एक 9033 ओव्यातली एक ओवी अनुभव. काय होईल? तरलास म्हणून सांग तेने जगदुद्धारा बोलविले. 100% आम्ही तरलो, पण ज्ञानेश्वरीच वाचत नाही. किती हात रोज ज्ञानेश्वरी वाचण्याचा हात वर करा बरं. तुमचा आळस पण जाईल, मला पण आनंद वाटेल. वा 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 वा. 10-12 लोक वाचतात. माऊली पुढल्या वर्षी मला 70 कीर्तनांना नका बोलू बाबा. आणि एवढ्या अवघड लोकांसमोर काय कीर्तन करू मी? ज्ञानेश्वरी वाचत नाही माझ्या माऊलीची. उद्यापासून वाचा, पारायणाला बसा. जर आता 50 बसले असते ना तर उद्या दिवशी झाले पाहिजे. जर तुम्हाला वाचता येते ना, नुसतं ऐका ओट्यावर बाजूला बसून, नुसतं बोट फिरवा ज्ञानेश्वरून. समर्थाची पंक्ती भजने तळिल्या वरिल्या एकची पक्वाने 23 सर्व नियार्थे पठणे मोक्षोची लाभे. माऊलीने सांगितलं श्रीमंताची पंगत असेल ना, गरीबाला आणि श्रीमंताला सगळ्याला सारखं पक्वान दिलं जातं, तसं माझ्या ज्ञानेश्वरीच्या बाबतीमध्ये वाचणारा, सांगणारा, ऐकणारा, बोट फिरवणारा, नुसतं बाजूला बसून मान हलवणारा, ह्या सगळ्यांचा उद्धार करतो म्हणजे, सगळ्यांचा उद्धार करतो म्हणजे. म्हणून उद्या पारायणाची संख्या तुमच्याकडे ज्ञानेश्वरी नसेल, मग जर 1 मिनिट बंद करा तुमचा खेळ हा सगळा. अविद्या मायेचा लागू दे निवार, लागू नये दिवार ऐसे जगुद्धारा बोलविले. जीवनातल्या सगळ्या प्रश्नाचे प्रश्न मिटून जातात. कसलाही प्रश्न तुम्हाला पडू द्या, ज्ञानेश्वरी वाचणाऱ्या माणसाला प्रश्नच पडत नाही. बरोबर आहे का माऊली? एका जनार्दनी संशय सांडोनी दृढ धरी मनी ज्ञानेश. संशयच नाही. माऊलीची ज्ञानेश्वरी मला घेतली, संशय नावाचा प्रकारच नाही, माया राहतच नाही, काळ राहतच नाही. त्याची ज्ञानेश्वरी वाचे तासाचे भय कळी काळाचे. कशाचा कळीन काळ नाही हो, माया कळी काळ जवळच येत नाही का? कोणीही माहितीये का? पै कली त्या माझी महाकाळू तो मी म्हणे गोपाळू, स्वापदा माझी शार्दूळ तो मीच जाण. महाकाळेत ज्ञानोबर आहे, त्याच्यामुळे काळाला कळीला घ्यायची गरज नाही. ज्ञानेश्वरी अंतःकरणातून वाचायची. अविद्या नावाचा प्रकार आपल्याकडे नाही. 2च उदाहरणं सांगतो आणि पुढे सरकतो. आम्ही प्रयागला गेलो, आलो, प्रयागून आलो. 5.5 दिवस 1 मिनिटही मी जमिनीला पाठ लावली नाही, कारण प्रचंड गर्दी होती आणि त्या गर्दीमध्ये आम्ही गेलो होतो. 5.5 दिवस निघून गेले. सकाळी इथं संभाजीनगरला पोहोचलो. माझं 10 वाजता काल्याचं कीर्तन होतं एके ठिकाणी. आम्हाला 84 किलोमीटर अंतरावर जायचं होतं. फक्त 2च तास शिल्लक राहिले होते. मी कपडे फक्त बदलले, स्नान नाही केलं, आहे त्याच कपड्यावर गाडीमध्ये बसलो. ड्रायव्हर म्हणला महाराज तुमचं स्नान राहिलं. अरे बाबा आता वेळच नाही. म्हणलं चल. आम्ही गेलो, तिथे पोहोचलो, 9:45 पोहोचलो. तिथं काहीच तयारी नव्हती. आम्हाला सुरू करा ना, सुरू करा ना. नाही झालं महाराज, झालं महाराज, होईल होईल होईल. तुम्हाला पण तसं म्हणतो ना, वेळेच्या बाबतीमध्ये मी 1 मिनिट सुद्धा मला वाया गेलेला आवडत नाही. काय मला माहिती नाही, कारण माऊली म्हणाले रिकामा अर्धगडी राहू नको. अर्धक्षण सुद्धा राहायचं नाही, प्रत्येक क्षणाचा गणित करायचं. 1 मिनिटातल्या 60 सेकंदामध्ये ज्ञानेश्वरीच्या 12 ते 15 वेळा वाचन होतं. कारण गेलेला क्षण आयुष्यामध्ये परत येत नाही. इव्हन गॉड कॅनॉट चेंज इन द पास्ट. येत नाही म्हणजे ईश्वर सुद्धा बदल करू शकत नाही. वेळेचं गणित करायचं. आणि ज्या दिवशी तुम्हाला तुमच्या लेकराला वेळेचं गणित करता आलं, त्या दिवशी मी 100% सांगतो तुम्हाला तुमचं ध्येय सहज साध्य होऊ शकतं. आम्ही तिथे गेलो, काहीच तयार. सुरू करा सुरू करा. आमचा ड्रायव्हर हळूच त्यांना म्हणाला जाऊन, हो महाराज लवकर सुरू करा ना. म्हणले आमच्या महाराजाला स्नानाला सुद्धा वेळ नव्हतो. प्रयागून आले, बिना स्नानाला चालत महाराज कीर्तनासाठी. चला सुरू करा. आता हादरलं ना,
बिना स्नानाचं म्हणल्याबरोबर हो माझ्याकडे लगेच येऊन, महाराज तुम्हाला हात जोडतो म्हणे, हे पापाचं काम करू नका, 10 मिनिट उशीर झाला त्याला, आत्ता पाणी गरम होते स्नान करा. मी मला आता तर स्नानच करीत नाही म्हणलं, आता तर बिना स्नानच कर. अविद्या म्हणलं ही सगळी विद्या इथं आहे ना. याने सांगितलं ना, जाप नाम जपयो नो जो परम बाधू न सखी स्नानादी कर्म नावे पावन धर्मा धर्म नाम प्रब्रह्म वेदार्थे बाधू न सके स्नानादी कर्म. कशाचं आता वेळ नाही का, मी खोडसाळपणा करतोय का, माझ्याकडे वेळ नाही. कर्माबाईची खिचडी जर तुम्हाला बिना स्नानाची चालते, एका वारांगणीनं जर तिला तिचा पिरियड चालू असताना जर तुम्हाला मुकुट चालतो तिच्या हसता, तर आमचं कीर्तन चालत नाही का तुम्हाला? सुनेल ना, त्यांनी सांगितलं दिली परवानगी त्यांनी. मग ते मला किरा कीर्तन कळलं का तुम्हाला? अविद्या. माझे वडील वारले, धावा करण्यासाठी आम्ही पैठणला गेलो, त्यांनी सांगितलं ते चप्पी वगैरे केली, महाराज तुम्हाला दर्शन घेता येत नाही का, विठाळ पडलाय तुम्हाला. म्हणून कशात लिहिले विठाळ जन्माला आपल्याकडे नाही का, आपल्या सून बाळातीन झाली, आम्ही कीर्तनाला येत नाही 10 दिवस, बरोबर ना. आमचा चुलता मेला, आम्ही येत नाही कीर्तनाला 10 दिवस. कशात लिहिले विटाळे जन्माला विटाळे मेला, मध्येच काही सारा शुद्ध झाला. म्हणजे जन्मलं की विटाळ, मेलं की विटाळ, मग मधून कुठे शुद्ध झाला? यांनी सांगितलं, माऊलींनी काय सांगितलं, देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणून धनंजयाची आपरे. आणि जन्म आणि मृत्यू सोहळा आहे ना, एकापेक्षा जास्त लोक येतात त्याचा सोहळा आहे. अगा देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणून धनंजयाची आपरे सोहळा आहे ना म्हणलं. आणि कशाचा विटाळ पडला? अरे तुमच्या इथे 100 दिवसात 100 वर्ष व्हावं, त्याचा 1 दिवस सुरू लागला वर, आणि मेलेली माणसं वर गेली, त्याचा दिवस सुरू झाला तिकडला, इथं सुरू झाला. अमेरिकेत आता रात्र झाली, दिवस झाला तिकडं. पृथ्वीच्या तलावर जर आमचा टाइम एकमेकाला जुळत नाही, तर तिथला टाइम जुळेल का सांगा बरोबर? 12 वाजताच फुलं टाकले पाहिजे. आमच्या श्राद्धाचं कीर्तन 12 वाजता, 11ला सुरू करायला होते 12ला. आम्ही पण दणके म्हणतो झालं मोकळं, आमचं काय दिलं नाही. तुम्ही सांगा ना तुम्हाला जमत नाही म्हणून, का मी सांगते पण सांगायचं म्हणजे ही परिस्थिती आहे. कारण आम्ही काय केलं, अविद्येमध्ये अडकून पडलो. अविद्या मायेचा लागून दिवारा ऐसे जगदुधारा बोल. जो अंतकरणातून ज्ञानेश्वरी वाचेल, त्याचा अर्थ वाचेल, समजून घ्यायचा प्रयत्न करेल. मी तुम्हाला शब्द देतो, तुम्हाला कुणाच्या मार्गदर्शनाची सुद्धा गरज पडत नाही. कारण सगळ्या संतांनी ज्ञानेश्वरी वाचायला सांगितलंय, प्रचंड लिखाण स्वतः केलंय. भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. शांतीप्रभू एकनाथ महाराज म्हणाले, जगद्गुरु तुकोबाराय म्हणाले, काय ज्ञानेश्वरी उणे तेही पाठविले धरणे. अरे बाबा, ज्ञानेश्वरीमध्ये काय नाही की आमच्याकडे पाठवलंय, जा त्याच्यात सगळं भरलेलं आहे. वाचावे ज्ञानेश्वरी डोळा पाहावी पंढरी, वाचिल जो कोणी जनी त्याचे लोटा. 14 गुणाच्या मालकाला धरीला पंढरीचा चोर म्हणते, आणि माऊलीची ज्ञानेश्वरी वाचण्याच्या पाया पडते म्हणते, दंडोत घालते म्हणते. ही ज्ञानेश्वरी आहे. सगळ्या संतांनी सांगितलं वाचायला ज्ञानेश्वरी. काय? कारण ज्ञानेश्वरीमध्ये सगळा आनंद भरलेला आहे. ज्ञानेश्वरी हा भावार्थ दीपिका आमच्या जीवनाचा मार्ग आहे. म्हणून आमच्या महाराजांनी 3ऱ्या चरणात सांगितलं, अविद्या मायेचा लागून दिवारा ऐसे जगदुधारा बोलविले. आमच्या पदरात का पडना, त्याचं कारणासाठी हरिपाठ येतो ना, हात वर का वर पटकन. वा वा, भरपूर लोकांना आहे की नाही. बघा आता कसं आम्हाला आमच्या अविद्या कुठे बघा, हरिमुखे म्हणा. कोणतं आलं वाटतं बघ बरं जाऊन तिकडं. विष्णुविनय जपा व्यर्थ त्याचे ज्ञान. हे पोराचा डबा नाही भरला अजून. जपा तपा कर्मा हरिविना धर्म काल नाही अजून आपिसून. अरे राम, 5 मिनिटाच्या हरिपाठामध्ये 25 छिद्र पडले, 25 भक्त पडले. हा, ही अविद्या आहे. 2 मन आहेत. अंतकरणातून करता येऊ शकतं. कीर्तन चालू असताना बाबा त्या साहेबांनी फोन उचलला, आता मी तिकडे हात करते, इकडे उचल, आपण इकडे हात करतो. कारण लागलं तर घरला जाऊ देणार नाही ना. आता तर पोळकांड आहे रस्ता, दिली गाडी अडवून तर काय करायचं. 30 मिनिटं फिरलो आम्ही तुमच्याकडे यायला. महाराज निघाले का? महाराज 4दा फोन संयोजकाचा. गल्लीत आलो, आम्ही फोन केला, इथं गल्लीत आलो, या ना महाराज. फोन बंदच, पुन्हा लागच ना. फिरून महाराज आला. तुका म्हणे इह लोकीच्या वारे ने डोळे धुरे बरोनी राहो नामा म्हणिया
नामा म्हणे याने तारिले पतीत भक्ती केली ख्यात ज्ञानदेवे. नामदेव महाराज म्हणाले 3 चरणाचं सांगून झाल्यानंतर पंढरपूरमध्ये देवा तुला थोडक्यात सांगू कसा. नामा म्हणे याने तारिले पतीत भक्ती केली ख्यात ज्ञानदेवे.
भक्ती नावाचा प्रकार आतापर्यंत लोकांना कळतच नव्हता. खरी भक्ती काय ज्ञानोबाऱ्यांनी सांगितली. ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवाल्या. आणि त्या ज्ञानोबाऱ्यांनी भक्ती सांगितली. का बरं आपल्याला भक्ती माहिती नाही का सांगा बरं. कोण सांगतं तुमच्यातलं भक्ती कशाला म्हणतात ते? ज्ञानेश्वरी वाचतात ना परवा, आता बरेच हातावर झालते ना. सांगा बरं भक्ती कशाला म्हणतात. नाही, आम्हाला ज्ञानेश्वरी वाचून सुद्धा भक्ती करणे. कपाळाला गंध लावायच्या, गळ्यात माळ घालायची, एकादशी करायचे, उपास करायचे, तुळशीला पाणी घालायचं, प्रदक्षिणा करायच्या, मंदिराला प्रदक्षिणा करायच्या, जय हरी म्हणायचं, राम राम म्हणायचं, भजन करायचं, कीर्तन करायचं. याचं नाव भक्ती आहे का? आणि जर हीच जर भक्ती आहे तर मग समाधान का लाभत नाही? भक्ती हा आपल्या करण्यानं होणारा प्रकार नाही. भक्ती ही त्यांनी द्यावी लागते. त्यांनी द्यावी लागते. भक्ती कोणी द्यावी लागते? भगवंताने द्यावी लागते. अगं सूर्योदय झाल्या सूर्य सूर्यची पावा धनंगया देवी माते मिया जाणावया मियाची हे तो. सूर्य झाल्यानंतर बॅटरी लावून बघत नाही आपण सूर्य निघाला का. सूर्य सूर्यामुळे कळतो अर्जुना. तसं माझी भक्ती माझ्यावरचं प्रेम ही मी दिल्यानंतर त्याला मिळतं. मी दिल्यानंतर आपल्याला मिळतं. मग भक्ती कशाला म्हणायचं? भक्ती याला म्हणायचं, या कारणे भेदाते सांडोने अभिद्ये चित्ते आपणा सकट माते जाणावे गा. आपणा सकट माते जाणावे गा. पुन्हा ऐका, आपणा सकट माते जाणावे गा. ऐसे निवा समरसे दृष्टीचे उल्हासे तया भक्ती पयायसे आम्ही म्हणो. ज्ञानोबाऱ्यांनी सांगितलं, जेव्हा तुला तुझ्या सीत कळलं तू कोण आहेस त्याचं नाव भक्ती. आम्हाला आम्हीच कोण आहे कळत नाही. बरोबर ना? आम्हीच कोण आहे कळत नाही. काय पडलं एका जीवन आहे काय मेलेलं बरं. आणि ते म्हणतात स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा मृतलोकी व्हावा जन्मा इहलोकीचा हा देही देव इच्छिता ती पाहे धन्य आम्ही जन्मालो दासलो. ते म्हणतात मृत्यूलोकात पाठवणे. इथं आल्याला काय म्हणतं मेलेलं बरं. कारण कळलंच नाही तुला. कळलं ना? अरे तू भक्त आहे, चालता बोलता भक्ती करू शकतोस तू. तुला भगवंताने दिले, जाणून घे मी कोण आहे. मी फलानी स्त्री आहे, मी पुरुष आहे. नाही नाही नाही, तू कोण आहेस? तुला हात, वाघाचे हात मोठे आहेत, तोंड मोठे आहेत, जीवा मोठे आहेत. ते रामकृष्ण हरी म्हणू शकत नाही, टाळ्या वाजू शकत नाही, एवढं तुला दिलंय. ही भक्ती आहे. आपण सकट माते जाणावे गा. अरे बाप, खरंच की देवा मला हात दिलास. मग काय केलं पाहिजे? हातानं लावायला केल्या नाही पाहिजे, मारलं नाही पाहिजे, झटके नाही दिले पाहिजे, चोऱ्या नाही केले पाहिजे, कोपरे नाही काढले पाहिजे, डोळे वटारण्यासाठी नाही दिले, वाकडे करण्यासाठी नाही दिले डोळे, है ना. तोंड आदवा बोलायला दिलेलं नाही. मन कुणावर नको त्या ठिकाणी घालायला, खाण्यात पिण्यात इकडे त्यासाठी मन नाही दिलं. पाय बांध पडायला शेताकडे जाण्यासाठी नाही दिले. मग कशासाठी दिलं? आपण सकट माते जाणावे. काय केलं पाहिजे? हाताचे करणे का पायाचे चालणे ते होय मज कारणे ऐसे करी. डोळाचे देखावे कानी हाना ऐकावे म्हणे जे भावावे बोलावे वाचे ते आत बाहेर आवे मीच करून घालावे. मग सर्व काळी स्वभावे मीच आहे तू मन हे मीच करी माझे भजनी प्रेम धरे सर्व नमस्कारी मजे काते. हे करायचंय हाताला पायाला कानाला. कीर्तनात त्याला असं डुललं पाहिजे, हल्लं पाहिजे. तिसरं चरण चालू आहे अजून अजून येत राहिलं. सामने ना इकडं हे फिरू ना बाबा. तिकडे कॅमेरा माझ्यावरच लावून बसलाय. महाराज कधी आळस देतो मग दाखवायचं तेवढं बघा महाराज आळस देतो. अरे बाबा तिकडे लाव ना. त्यांच्यावर चालू आहे कीर्तन. ते नसतंच कोण करणार आहे कीर्तन. लक्षात आलं का? ही भक्ती आहे, ही भक्ती आहे. आणि नेमकं आम्ही इथे कमी पडतो. इथं नेमकं गण लावला पाना केला. हा देव माझा 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 माझा. कितीदा बाबा बाबा त्या अभंगात दोनदाच असेल, एकदा असेल. देव माझा माझा मी देवाचा मी देवाचा. तुकाराम महाराज म्हणे अरे बापरे बापरे मला असं वाटत होतं की देव माझाच आहे. तुकाराम महाराज खुश झाले. तुमचं आहे ना. देव घ्या कुणी ऐकाला घर पासून पुसून. आम्ही काय म्हणलो? हा चटकन सांगा सांगा चटकन. देवन लगे देवन लगे कळलं का भक्ती? देव माझा माझा घे ना. मग तुकाराम महाराज बोले घ्या देव घ्या कोणी. देवन लगे तो का ही भक्ती आहे. आधी उ म्हणायचं माझा 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 म्हणून. म्हणून बराय म्हणाले आपण सकट माते जाणावे गा नामा म्हणे याने तारिले पतित. कोण कोण पतित तारले? केवळ चांगदेव महाराज त्याचा 1400 अभिमान घातला त्याला तारलं. विसोबा खेचाराला तारलं. ते पाय धरला, माऊलींचा शिष्य झाला, मुक्ताचा शिष्य झाला, गाडगे फोडके फोडणारा, मायबापाला देहांत प्रायश्चित देणार तेवढा तोच तारला.
सच्चिदानंद बाबाच तारला, साईनाथ तारला, कमाल तारला, गोपाळ तारला, एवढेच तारले का? नाही. जग तारावया हरिपाठ केला, 56 भाषेचा केला से गौरव, भवानवी नाव. फक्त नावेत बसा ज्ञानेश्वरच्या, तुम्ही तरले सगळे, आम्ही तरलो, सगळे आम्ही तरलो. सगळ्याला तारण्यासाठी केलं हे. नामा म्हणे याने तारिले पतेत. तुम्ही आम्हाला सुद्धा तारलं. आमच्या मनातले पाप निघून चालले. आम्हाला वाटतं कीर्तन करावं, प्रवचन करावं, सप्त्यामध्ये पैसे निघून द्यावेत, घरला पट्टी मागायला यावं लागतं आपल्याला. मग असं वाकडं व्हायचं. त्याने किती दिले बाजूच्याने? 500. आपले पण 1 तारखेला घेऊन जा. अरे 1000 रुपये ताणून दे, तुझ्या घरला मागायला काय कुठला जागीरदार आहे का तू? सप्ताह आहे ना तुमचा, तुम्ही केलं पाहिजे ना सगळ्यांनी म्हणून. आणून दिलं पाहिजे. मंदिरात गेले, पेटीत पैसे टाकले पाहिजे. उगं घंटे वाजले, देवा पुरीचं लगीन होऊ दे, पोराला नोकरी लागू दे, एवढा मोकळा आहे का तो? त्या पेटीत टाक ना. 1000 जमा झाले तर लाईट बिल भरलं जाईल, रंगुरमोठी होईल ना त्या मंदिराची. टाकीतच नाही, खिशे असे दाबी ते वाकड तोंड करते, असं फाटक्यातली फाटकी 10ची नोट काढते तिथे. तिकडे तोंड कर ना, पाठ कशाला फिरव देवाकडे आल्यानंतर. भक्ती कळली नाही आम्हाला. नामा म्हणे याने तारिले पतीत, भक्ती केली ख्यात द्या. एवढी सोपी भक्ती करून टाकली, सोपी भक्ती करून टाकली. अरे कशाचं शकून आपशकून विटाळ पिटाळ काही नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाहे उद्धरती. दोन्ही कुणीकडले? बाईकडला पण बापाकडला पण. आमच्याकडे पूजा बघा, ब्राह्मण म्हणतो बापाचं गोत्र सांग. हा बाप काय म्हणतो जगाचा? तुझ्या माईचं गोत्र आणि बापाचं गोत्र दोघांचा उद्धार. ही भक्ती आहे. यांनी सांगितले दोन्ही कोड, दोन्ही सांगितलं बाजू उतरले. लक्षात आलं का? एवढ्या सोप्या भाषेतून हरी कुठे म्हणा नाथ म्हणा ना, बसता उठता काढता जळता बंधनच नाही. मुडदा आमच्या घरात मुडदा पडला, 10 दिवसाचा आम्हाला बुटाळ पडला, आम्हाला भक्तीला येते, कीर्तनाला येत नाही. येता येत नाही ना तुम्हाला? येऊ नका. आणि त्या मुडद्याला विठ्ठल विठ्ठल राम राम म्हणत नाहीचं नाही बरं का. राम बोलो अजिबात म्हणायचं नाही. जर तुम्हाला बुटाळ पडतं राम बोलो कसं काय म्हणता मग तुम्ही? कळलं का? म्हणजे तिथं राम बोल म्हणत राहायचं. महादेव तिथं जाऊन बसला शमशानामध्ये आणि तुला विटाळ पडला का? अरे म्हण ना राम. काळ वेळ नाम उच्चारिका नाही. म्हणजे हे सगळं आम्ही नुसती एवढी करून टाकले. असा नियम असतो, तसा नियम असतो, फळाना असतो. नाही नाही, एवढं सोप्या पद्धतीने सांगितलं ज्ञानोबराने. नाम म्हणे याने तारिले पतीत, भक्ती केली ख्यात ज्ञान देवे. म्हणून माऊलीचा अमृतांग वाचणारा, माऊलीचे अभंग वाचणारा, बेसोप्या अभंगात उरे उरे काय शब्द आहेत माऊलीचे. अति अति माया कृपाळ उदार माझा सर्व सुखाच्या लहरी. सगळा आनंद आहे ज्ञानदेवापाशी, सगळ्या प्रकारचा आनंद आहे. आणि अंतकरणातून ज्ञानेश्वरीचा हरिपाठ म्हणा, मन लावून म्हणा, त्याचे अर्थ समजून घ्या. नुसतं पाठांतर करून वरच्यावर सोडून देऊ नका. पाठांतरण होत नाही. पै तोंड भरू का विचारा आणि अंतकरणी विषयासी थारा. तरी ना तोडेगा धनुधरा तिरुशुद्धे मे वित्पत्ती ते ऐसी जरी विरक्ती नरिगे मानसे तरी सर्वात्मका मजसे नभेची भेटे. तू किती जरी केलास ना, जर विरक्तपणा तुझ्या मनामध्ये नसेल तर माझा तुझा भेटच होऊ शकत नाही, माझा तुझा संबंधच नाही. नामदेव महाराज म्हणाले, नाथ महाराज म्हणाले, अनेक जन्माचे पुण्य यायला लागते ज्ञानोबरांची भेट व्हायला. अनेक जन्माचे पुण्य लागते. केवळ माऊलीने त्यांच्या बरोबरचे लोक तारले नाहीत. तुकाराम महाराजांच्या काळामध्ये तुकाराम महाराजाला त्रास देणारा रामेश्वर भट्ट नावाचा माणूस होता. प्रचंड त्रास देत होता. आणि माऊलीकडे गेला, त्याच्या अंगात 10 सुरू झाला ना, भगवंताने त्याला झटका दिला, सगळ्या अंगात 10 सुरू झाला. माऊलीकडे गेला माफी मागायला. माऊलीने सांगितलं, ज्ञानदेवी मज केला उपकार, स्वप्ने निर्धार सांगितले. तुका सर्वाश्रेष्ठ प्रिया थोर, काजू अवतार नामयाचा, त्याची तुझं काही घडली रे निंदा, म्हणून ही बाधा घडली तुझ. आता करीने सांगितले ते एक तुला, शरण जाई त्याला निश्चयसे. ज्ञानोबराने माफ नाही केलं. 400 वर्षानंतर, सुमारे 400 वर्षानंतर ज्ञानोबराने सांगितलं. काय सांगितलं? जा तुकोबरायांचे पाय धर, त्यांची माफी माग. ही भक्ती ज्ञानोबरायांची. हे पती तारले. म्हणजे 400 वर्षानंतर पती तारला. 3-3.5 वर्षानंतर नाथ महाराजाला बोलून घेतलं संजीवन समाधीमध्ये. ज्ञानदेवी येऊन स्वप्नात सांगितली मात मजा लागी, दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा प्रब्रह्म केवळ बोलत असे. अजान वृक्षाची मुळी कंठास लागली, येऊन आनंद स्थळी काढ वेगळी. असे स्वप्न होता आलो अलंकापुरी, तव नंदी माझारी देखिले द्वार. एका जनार्दनी पूर्व पुणे फळले, श्री गुरु भेटले ज्ञानेश्वर. 300 वर्षानंतर बोलवलं, 400 वर्षानंतर ह्याचा गर्व हरवला. हे म्हणजे ज्ञानोबा संजीवन समाधीमध्ये आजही तुम्ही आम्हाला तारू शकतात. आणि नाथ महाराजांच्या हातून ज्ञानेश्वरीची प्रशुद्ध करून घेतली तुम्ही आम्हाला तारण्यासाठी. लक्षात आलं का? पण अंतकरणातून वाचायचं, एकतरी ओवी अनुभव, एकतरी ओवी अनुभव आहे. चोखा म्हणे श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ, वाचिता सनात जीव होती विठोबा. Thank you.
काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती वेदमयशा मुखे वदविले. आपण रंगाने विचारलं उशिरा येणाऱ्यासाठी थोडक्यामध्ये सांगतो की नामदेव राम महाराजासोबत माऊलीसोबत ज्ञानोबा आहे. भारत भ्रमण करून आल्यानंतर नामदेव महाराजांना विचारलं पांडुरंगाने की माझा ज्ञाना तुला कसा वाटला सांग. आणि त्याच्यावर नामदेव महाराजांनी जे जे सांगितलं ते अभंग आपण पाहिला. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती वेदमयशा मुखी वदविले. अरे काय म्हणून सांगू देवा की प्रचंड ताकदवान, अतिशय प्रेमळ आहेत, अतिशय कृपाळू आहेत, अतिशय चांगले आहेत ज्ञानोबा आहे, अतिशय अनुभव देण्यासारखे तुझंच स्वरूप आहे असं सविस्तर सांगितलं. आणि रेड्याच्या मुखातून वेद बदलेली घटना पूर्ण सविस्तर सांगितली. दुसऱ्या चरणात म्हणाले कोठवरे वानो याची स्वरूप स्थिती चालविली भिंती मृतिकेची. आणि किती म्हणून सांगू देवा मृतिकेची भिंत चालवली याच्यावर तू समजून घे की ज्ञानोबा काय काय करू शकतात. जसं माऊलीने प्रमाण दिलं करील ते काय नोहे महाराज ज्ञानोबा काही पण करू शकतात. काही पण करू शकतात म्हणजे भक्ताच्या कल्याणासाठी. बाकी त्यांना काही कुठे चमत्कार करायचं काही गरज नाही. कारण महाविष्णूचा अवतार लक्ष्मी ज्याच्या पायाजवळ कुबेर ज्याचा भांडारपाला आहे, अनेक देवदेवता ज्याच्याकडे शरीर काळ सगळ्या अधीन आहेत, माया अधीन आहे, त्यांना काय करायची गरज आहे. पण आपण लेकरू झालं तर लेकराचा सांभाळ करणं ही त्यांची जबाबदारी येते. त्यांचे शब्द तसे तर त्यांच्या शब्दामध्ये ते तसोबरी माघार घेत नाहीत. आणि ज्ञानोबाने एकदा शब्द दिला की जगामध्ये कुठलीच शक्ती नाही, कुठलीच कोण्या देवदेवताची असण्याची शक्ती नाही की त्याला विरोध करू शकेल, करूच शकत नाही कोणी. हे त्रिकालाबादी सत्य आहे. कारण संतांनी सगळे तसे प्रमाण सांगितलेले आहे. अविद्या मायेचा लागूने देवारा ऐसे जगदुधारा बोलविले. अविद्या आणि माया आपल्याला काहीच करू शकत नाही. कारण विद्या नावाचा खरा प्रकार त्याच्यातून अध्यात्म कशाला म्हणतात, शास्त्र कशाला म्हणतात, भक्ती कशाला म्हणतात हे सगळे ज्ञानोबाने ज्ञानेश्वरी हरिपाठ आणि त्यांच्या इतर साहित्याच्या माध्यमातून सांगून ठेवलं आहे. नामा म्हणे याने तारिले पतीत भक्ती केली ख्यात ज्ञानदेवे. अनेक पतीत लोक तारले, अनेक पापी तारले, अनेक अज्ञानी लोक तारले. पतीत म्हणजे पापी पण आणि अज्ञानी पण, ज्याला संसार करता सुद्धा भक्ती करता येऊ शकते अशा लोकांना सुद्धा तारण्याचा मार्ग ज्ञानोबांनी सांगितला. संसारात सोडावा असं कुठेही सांगितलेलं नाही. म्हणजे संसारात राहून सुद्धा भक्ती चांगल्या प्रकारे करता येऊ शकते. भक्ती हा दाखवण्याचा प्रकार नाही, हा करण्याचा प्रकार आहे. एक वेळ अशी येते की न करता सुद्धा भक्ती आपोआप होत असते. पडिले वळण इंद्रिया सगळा भाव तो निराळा नाही तुझा. सहज करता येतं. पोहायला फक्त शिकावं लागतं. एकदा पोहायला शिकलं की किती पाण्यामध्ये उडी मारली तर तो माणूस बुडत नाही. तसं भक्तीमध्ये एकदा शिरलो आपण आलो की मग जे करेल ती भक्ती होते. ये बोले ते स्तवन देखे ते दर्शन आद्वया मग जगमन तो चाले तेची तो करी तेथली पूजा तो कल्पी तो जपू माझा तो असे तेच कपी ध्वजात समाधी माझी. तो जे करेल ती भक्ती म्हणजे माणूस जो करेल ती म्हणजे खाल्ला काय पिला काय बसला उठला काय ती भक्तीच. माईचं लेकरू तिच्यासमोर पालतं पडतं उतानं पडतं आपलं पण पडत राहतं बरं का तरी त्याचं कौतुक बघेल. आता कसा पालता पडला अहो इकडे आता पोटावर होता आता पाठीवर आला. आता पोटाचा पाठीवर आला तर विशेष गोष्ट आहे का. पण ती माय म्हणते त्याला लेकरू पोटावर पडलं पाठीवर पडलं पाठी हातात घेतं त्याला काहीच कळत नाही. असं अशी तिरपी रेषा होतं. अहो बघा एक कसं काढली ती एक काढले का तिरपी रेषा आहे ना. तू पाठी अशी तिरपी केलीस म्हणून ती एक दिसू लागली. पाठी सरळ करते तिरपी रेषा आहे. तसं भक्ती ही कसंही कर तिरप कर वाकडं कर उलट कर सगळं. नामा म्हणे याने तारिले पती भक्ती केली ख्यात ज्ञानदेव. कुणाच्या बाबतीमध्ये जे त्यांचं लेकरू होतील. कारण लेकरापाशी गेल्यानंतर त्याला जगात माईशिवाय दुसरं काहीच आवडत नाही. जगातल्या अत्यंत सुंदर स्त्रिया जरा उभ्या केल्या, जगातल्या अतिशय सुंदर स्त्रिया उभ्या केल्या आणि त्याच्यामध्ये त्याची माय साधारण जरी असेल तर त्या इतर स्त्रियाकडे तो बघणार नाही. 100% कुणाकडे जाईल आपल्या आईकडेच जाईल. तसं ज्ञानोबारायाकडेच जा. ज्ञानोबारायांची भक्ती करा. कोण कोण खुश होईल माऊलीकडे गेल्यानंतर. माऊलीची ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर तुकोबाराय खुश होतील, नाथ महाराज खुश होतील, नामदेव महाराज खुश होतील, चोकोबा गोरोबा काका सगळे जनाई मुक्ताई निवृत्ती ज्ञान सोपान सगळे कारण सगळ्यांनी ज्ञानेश्वरी वाचायला सांगितले. म्हणून एकदा ज्ञानोबारायचं आपण छान भजन करू त्यांच्या कृपेसाठी. ज्ञानेश्वर Thank you.